शकतो. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस इथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड, GS4. ओके, जनरल स्टडीज GS4. आता सिम्पली जे आहे ना की याची पार्श्वभूमी आधी बघूयात आपण, हिस्टोरिकल बॅकग्राऊंड असं काय असतं ना. UPSC इंट्रोड्यूस इथिक्स इन 2013. 2013 मध्ये UPSCने एंट्री केली इथिक्सची. टिल 2013 देअर वॉज नो इथिक्स, नथिंग. ओके, काय नव्हतं तेव्हापर्यंत. सो 2013 मध्ये इथिक्स येतं बघा, सिलेबसचा भाग बनतं. असं का झालं असेल बरं? त्यांना का वाटलं असेल की हा सब्जेक्ट सिलेबसमध्ये असला पाहिजे? सगळ्यात बेसिक आहे. ओके, आता जसं फॉर एक्झाम्पल हिस्ट्री आहे. हिस्ट्री का शिकतो बरं आपण? शिकला ना प्रत्येक जण हिस्ट्री, होतं ना आपल्याला. का शिकतो आपण हिस्ट्री? काय त्याचं बेसिक रिझन आहे? ओके, भूतकाळात जी चूक होते ती भविष्यात किंवा वर्तमानात होता कामा नाही. दॅट्स व्हेरी क्लिअर थिंग. हिस्ट्री आपण का शिकतो, आपल्याला का शिकवली जाते हिस्ट्री. तसं इथिक्स आपण का शिकलं पाहिजे, किंवा बेसिकली जे आहे ना की इथिक्स हा जो शब्द आहे याचा मराठी अर्थ जो आहे तो काय आहे? नीतिशास्त्र. ओके, आता अजून एक दुसरा शब्द येतो तो म्हणजे मॉरल्स. तो पण तुम्ही ऐकला असेल, म्हणजे नैतिकता. ओके, आता बघा मराठी शब्द जे आहेत इथिक्समध्ये मी म्हणजे तुम्हाला जसं सांगितलं होतं कालच्या सेशनमध्ये की आपण बायलिंग्वल प्रत्येक गोष्ट बघूयात की कशाला काय म्हटलं होतं, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम नको यायला किंवा अंडरस्टँडिंग अजून चांगलं बेटर होतं आपलं. सो बेसिकली जे आहे नीतिशास्त्र, इथिक्स और नैतिकता, मॉरल्स, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बोथ? सो इथिक्स इज ऑल अबाउट अ सोसायटी. इथिक्स हे कशाशी संबंधित आहे? इट इज रिलेटेड विथ सोसायटी, समाज. ओके, त्याच्याशी संबंधित आहे. आणि मॉरल्स जे आहेत दीज आर द इंडिव्हिज्युअल प्रिन्सिपल्स, वैयक्तिक आयुष्यातली तत्व. ओके, हे कसं आहे? इंडिव्हिज्युअल आहे बघा. तुमचं जे वैयक्तिक आयुष्य आहे त्या वैयक्तिक आयुष्यामध्ये तुमची काही तत्व असतील बघा, काही प्रिन्सिपल्स असतील. ओके, आहेत का अशी काही प्रिन्सिपल्स? सांगा बरं, तुमची काही अशी बेसिक प्रिन्सिपल की एखादी गोष्ट की बाबा ही मी माझ्या डे टू डे लाईफमध्ये पाळतो म्हणजे पाळतो, असं काही आहे का? फॉर एक्झाम्पल, मी खोटं बोलत नाही. असं काहीतरी असू शकतं ना. त्याला म्हटलं आता इंडिव्हिज्युअल प्रिन्सिपल्स. ते जे आहेत ना ते मॉरल्स असतात. ओके, नैतिकता. इथिक जे आहे इट इज ऑल अबाउट अ सोसायटी. समाज काय विचार करतो, एखादी गोष्ट चांगली काय आणि वाईट काय. म्हणजे तिथं काय होतं की ग्रुप ऑफ पीपल, 4, 10, 8, 20 लोक येऊन विचार करतील की हे योग्य आहे, अयोग्य आहे. ओके, सो बेसिकली जे आहे ना की इथिक्स ही गोष्ट काय सांगते तुम्हाला? गुड थिंग्स, चांगल्या गोष्टी ज्या आहेत, व्हॉट इज गुड, व्हॉट इज बॅड, हे इथिक्समध्ये सांगितलं. मग आता हे सिलेबसमध्ये कशाला पाहिजे आपल्याला? टिल 2013 याचा काय संबंध नव्हता. 2013 पर्यंत सगळं सिलेबस ॲज पर GS वगैरे, हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स असो. मग हा विषय जो आहे, आता हा विषय कसा आहे? फिलॉसॉफिकल. एखादी गोष्ट कायमस्वरूपी चांगली, कायमस्वरूपी वाईट अशी असू शकते का बरं? एखादी गोष्ट जी आहे ना एखाद्या व्यक्तीसाठी चांगली आहे ती दुसऱ्या व्यक्तीला पण चांगली असणारच आहे असं काय नसणार. किंवा एखादी गोष्ट ज्यावेळेस एखादं लिमिट क्रॉस होऊन जातात तर त्यावेळेस प्रॉब्लेमॅटिक पण ठरू शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल लव्ह अँड केअर. आता तुमच्यापैकी जेवढी लोक आता जस्ट पुण्यामध्ये ज्यांचं अवतरण झालेलं आहे, घरून फोन येत असेल बघा, है ना, जेवण झालं का, येतो ना फोन, काय खाल्लं. सो बेसिकली हे काय आहे? इट इज लव्ह अँड केअर जे आहे बघा, इट इज ऑल अबाउट आवर फॅमिली. आपले आई वडील, भाऊ बहीण हे आपल्याबद्दलचे आहे की जे अफेक्शन तिथं आहे, जी अटॅचमेंट आहे, त्याच्यातून या गोष्टी घडत जातात. आपण रोल ऑफ फॅमिली पण शिकणार आहे याच्यामध्ये, बरोबर. सो हे एकदम साधं सरळ सिंपल गणित आहे की इट इज ऑल अबाउट अ फॅमिली. पण तुम्ही इमॅजिन करा की जर हा फोन दर तासाला यायला लागला तुम्हाला, तर
तुम कहा हो, संपला की विषय. सो एक गोष्ट जे आहे ना की एक किंवा याचे नंबर ऑफ एक्झाम्पल्स आपण बघू, समजा ज्या वेळेस आपण ॲक्च्युअल सिलेबसमध्ये डील करू त्यावेळेस. पण 2013मध्ये हे इंट्रोड्यूस केलं होतं UPSCनी, नंतर हाच सिलेबस जसा तसा इकडं राज्यसेवेने आणला. आता इथिक्स हा जो आस्पेक्ट आहे किंवा नीतिशास्त्र जे आहे हे कशासाठी पाहिजे, आपल्याला असे अधिकारी पाहिजेत. देर इज वन बुक, एव्हरीबडी लव्ज गुड ड्रॉट, एक पुस्तक आहे बघा, एव्हरीबडी लव्ज गुड ड्रॉट किंवा दुष्काळ आवडे सर्वांना. आता हे प्रकरण काय आहे, दुष्काळ कशाला आवडू शकतो का बरं. दुष्काळ अशी गोष्ट आहे, आपण काल बघितलं होतं की इन केस ऑफ एसे माझा आवडता ऋतू काय आहे, पावसाळा, है ना, फिक्स आहे तो. बाकी ऋतू आवडत नसतात बघा. आता जर पाऊस पडतच नाही आहे, है ना, पार माणूस जमिनीत जाईल एवढ्या मोठ्या भेगा जरी पडल्या, तर त्या केसमध्ये जे आहे लोकांना तिच्यात इंटरेस्ट आहे. असं का होतं, कारण दुष्काळ आला की फंडिंग येतं बघा. फंडिंग आलं की स्कोप मिळतो. कशासाठी, करप्शन. आपल्या सिलेबसचा भाग आहे करप्शन, म्हणजे कसं करायचं असं नाही. व्हॉट इज करप्शन आणि ते का करू नये. इथिक्स त्याच्यासाठी आहे बघा. ओके, इथिक्स हे कशासाठी आहे, हा त्याचा एक बेसिक कन्सर्न आहे की नाही, करप्शन होता कामा नाही. ओके, बरं, हे सेकंड ARCमध्ये पण सांगितलं. याच्यामध्ये थोडासा पार्ट आहे की जो स्टॅटिक आपल्याला जो आहे डील करायचा आहे, की सेकंड ARC दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग, की ज्याच्यामध्ये या गोष्टी सांगितल्या आहे. करप्शन काय असतं, का होतं, व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ करप्शन वगैरे वगैरे. ओके, सो आपल्याला अशी ब्युरोक्रेसी पाहिजे, असे सिव्हिल सर्वंट्स पाहिजे की ज्यांची नीतिमूल्य, ज्यांची अपब्रिंगिंग जी आहे तर ती ऑन द बेसिस ऑफ मॉरल व्हॅल्यूज असली पाहिजे. आता साधी सोपी गोष्ट असते बघा, आपण जे काही आहोत तिच्यामध्ये कुणाकुणाचा रोल असतो बरं. आपण जे काही आहोत आजच्या रेटमध्ये, आपले विचार असतील, बोलणं, वागणं, है ना, याच्यात कोण कोण कॉन्ट्रीब्यूट करतं. ओके, त्यामध्ये 3 फॅक्टर्स फार मॅटर करतात बघा. एक जे असतं ते म्हणजे आपली फॅमिली. ओके, फर्स्ट स्कूल, व्हेरी फर्स्ट स्कूल. आपण जन्माला येतो, ही सगळे कार्यकर्ते असतात तिथं बघा. आता ते न्यूक्लिअर फॅमिली, जॉईंट फॅमिली डिपेंड्स. आता तुमची फॅमिली कशी आहे, त्यात किती लोक आहेत. ते पण दक्षिणेकडे गेलं तुम्ही तर मग ज्युनियर NTR अख्खं गाव म्हणजे त्याचं घर असतं बघा. सो बेसिकली जे आहे त्यांचा एक इम्पॅक्ट जो आहे फॅमिलीचा. याच्यानंतर जे आहे, तुम्ही जन्माला आल्यानंतर तुम्हाला गल्लीतून दिल्लीतून लोक बघायला येतात बघा, नाही ना, सोसायटी. द सेकंड वन इज सोसायटी, समाज. आणि द थर्ड वन इज एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. तिसरा जो असतो तो म्हणजे काय, मग तुम्ही शाळेत जाणार. पहिली लोक जे आहेत पहिलीत वगैरे जायची 6 वर्ष आल्यानंतर, है ना, असा कान पकडायला लावायचा बघा. असा कान पकडला की पहिलीत टाकायचं त्याला, नाही वयाचा काही सीन नव्हता, है ना, माहिती आहे तुम्हाला. हे घरी विचारा, ते सांगतील तुम्हाला. त्याच्यानंतरचा जो कन्सर्न आला की मग नर्सरी, KG, है ना, असं सुरू झालं बघा. सो बेसिकली जे आहे की घरी ठेवण्यावर की घेऊन जावं एक, है ना, नको आपल्याला काय. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. सो अशा 3 महत्त्वाचे पिलर्स असतात, जे पिलर्स कॉन्ट्रीब्यूट करतात की आपण आपले विचार, आपली ओव्हरऑल थिंकिंग, आपण कसे आहोत कसे नाही आहेत, हे याच्यातून डील होत जातं. फॅमिली, सोसायटी अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. मी असे पण स्टुडंट्स बघितलेले आहेत की जे खूप ऑर्थोडॉक्स होते इन केस ऑफ रिलिजन, पण सगळे इथिक्सचे लेक्चर झाल्यानंतर किंवा त्या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये ते म्हटलं की नाही, आम्ही आता दुसऱ्यांबद्दल वेगळा विचार करतो आहे किंवा आम्ही लिबरल झालो आहे. ओके, किंवा टोकाचे निर्णय घेणं, टोकाची भूमिका घेणं, एक्स्ट्रीमिस्ट ज्याला आपण म्हणतो, पण त्यांचे विचार बदलले किंवा त्यांची थिंकिंग प्रोसेस जी आहे ती बदलायला लागली त्यामध्ये. सो 2013मध्ये हा सब्जेक्ट सिलेबसमध्ये आणला गेला होता. त्याचं बेसिकच हे होतं की यांना असे कॅन्डिडेट्स पाहिजेत ज्यांचं अपब्रिंगिंग चांगलं झालेलं आहे. एकदम चेंज होऊ शकतो का माणसामध्ये, एखादं मडकं असतं बघा, हा ना, ते बदलू शकतो का आपण आकार त्याचा पकल्यानंतर, नाही. माती ओली आहे तोपर्यंत डील होणार हवा, त्याच्यानंतर विशेष तिच्यामध्ये चेंजेस करणं कठीण आहे. सो तो तिच्यामध्ये एक मेजर फॅक्टर होता. आणि तो फॅक्टर जर तुम्ही लक्षात घेतला तर मग त्या आधारे जे आहे की जर आपल्याला असे अधिकारी भेटलेत की ज्यांच्या मॉरल व्हॅल्यूज हाय आहेत, तर करप्शन होईल का सिस्टीममध्ये, नाही. ते ॲक्ट करतील वगैरे रिस्पॉन्सिबिली, अकाउंटेबिलिटीचं भान त्यांना असणार आहे. म्हणजे तुम्हाला सांगावं लागणार नाही की काम करा, हे तुमचं काम आहे वगैरे वगैरे वगैरे, नंबर ऑफ थिंग्स.
एक सिंपल गोष्ट असते बघा की करप्शन आहे का बरं सिस्टीममध्ये, है ना. काही लोक जे आहे इंटरव्ह्यूमधला एकदम पॉप्युलर प्रश्न आहे, बऱ्याचदा विचारलं जातं की है ना की करप्शन आहे का सिस्टीममध्ये. मग काही लोक वेगवेगळ्या पदार्थ कॅन्डिडेट जो असतो तो त्याला असं वाटतं की बाबा एकदम आपल्याला म्हणतील उद्या म्हणून ते म्हणतील. तसं काही नाही, माहीत नाही, मी अजून सिस्टीमचा भागच नाही आहे. पेपरमध्ये कधीतरी वाचलं होतं, लोक म्हणतात करप्शन असतं, पण मला काही वाटत नाही, अशी उत्तरं दिलं. आता मग जर करप्शन नाही तर CBI कशाला आलं तिथं, ED कशाला आलं तिथं, काय का. त्यांना फुकट पोचतोय का आपण, फुकट पगार आहे का, आपले टॅक्स म्हणून पैसे गेलं. दॅट्स व्हेरी क्लिअर थिंग. मग हे सेकंड ARC किंवा आता याच्यामध्ये आपण एक एक गोष्ट बघू शिकताना जे आहे की सेकंड ARC म्हणजे काय, ARC ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, प्रशासकीय सुधारणा आयोग. ओके, सिलेबस सुरू झाला की ते एक एक गोष्ट आपण बघू. सो बेसिकली जे आहे की हा त्याच्यासाठी सिलेबसमध्ये आला की आपल्याला चांगले अधिकारी पाहिजेत आणि असे अधिकारी की ज्यांच्यात उपजतच असे गुण आहेत चांगले चांगले, तर नंतर किती सांगणार ना आपण यांना, असं ते सिंपल होतं. किती ट्रेनिंग दिलं आणि ते जर पहिलेच ठरवून आलेलं आहे की 500 एकर जमीन जमा करायची आपल्याला, आपल्या गावात 500 एकर जमीन आपली असली पाहिजे म्हणून मला IAS व्हायचं आहे, दॅट्स इट, संपला विषय. ओके, सगळे कमिशन डबल. तुम्ही किती ट्रेनिंग दिलं तर मग पालथ्या कड्यावर पाणी पडू शकतो. मग त्या केसमध्ये आता याचे पण केस स्टडीज भरपूर आहेत, त्या येत राहतात, आपण डिस्कस करत राहू बघा. ओके, इकडं सौरभनी टाकलं आहे बघा, महसूल विभाग पहिल्या क्रमांकावर आहे. सौजन्य आपलं सकाळचं लेक्चर जे आहे बघा त्याच्यामध्ये आपण बघत असतो या सगळ्या गोष्टी. सो फर्स्ट ऑफ ऑल विल डिस्कस की याचं सिलेबस काय. हा एक फिलॉसॉफिकल सब्जेक्ट आहे. ओके, हा सब्जेक्ट कसा आहे, फिलॉसॉफिकल. म्हणजे कसं असतं ना की एखादी गोष्ट चांगली आहे तर ती सर्वांसाठी चांगली असेलच असं काही नाही आहे. एखादी गोष्ट वाईट आहे तर ती सगळ्यांसाठी वाईट असेलच असं पण नाही आहे. सो ते डिपेंड करतं, सिच्युएशनल गोष्टी असतात बघा काही. ओके, तुम्ही काही सोशल मीडिया जर व्हिडिओ बघितले असतील बघा, एखादी मुलगी पळत असते, तिच्या मागे 4 गुंड धावत असतात, है ना, आणि एखादी व्यक्ती अशी असते तिथं. मग त्या व्यक्तीला ते विचारतात, एक है ना यहाँ से एक लड़की दौड़ रही थी देखी तुमने, ते म्हणतं नाही. आता मग ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगू शकतो इकडं पळत गेली बाबा, नाही तर सांगता हां तिकडं पळत गेलेली आहे, म्हणजे तो वाचवू पण शकतो. मग आता त्यांनी खोटं बोललं तिथं, बरोबर ना. मग हे चांगलं आहे का वाईट, सिच्युएशनल आहे. ओके, किंवा तुमच्या मित्रांनी तुमच्याकडून 500 रुपये घेतले, मग तुम्ही फोन करता कारण समोरून 500 रुपये परत येण्याचे चान्सेस फार कमी असतात बघा. ओके, मग आता त्या केसमध्ये सिम्पली काय आहे ना की तुम्ही फोन करणार. माझा असा एक मित्र होता की तो काय करायचा, त्याच्या रूममेटला फोन द्यायचा आणि तो सांगायचा राहुल रूमवर नाही. मतलब त्याचा मोबाईल तुझ्याकडे काय करतोय, नाही मी गेम खेळतोय त्याच्या मोबाईल. असं प्रत्येक वेळेस व्हायचं बाबा. मग आता तो खोटं बोलतोय, बरोबर. हे चांगलं आहे का वाईट आहे, हा ना. त्याच्यासाठी एक वेळ चांगलं असू शकतं ते, हा ना, कारण त्याला उत्तर किंवा माझे पैसे मला पाहिजे. सो गणित एकदम क्लिअर आहे या केसमध्ये की ही काय आहे ना, ही फिलॉसॉफी आहे. आता याच्यामध्ये काही लोकांचं असं म्हणणं असतं की असं काही नसतंच, इथिक्स वगैरे नीतिशास्त्र वगैरे असं काही नाही आहे, किंवा इतके ॲब्सोल्यूट और प्युअर लोक नाही आहे आजच्या डेटमध्ये. व्हॅल्यू सिस्टम आपण बघितलं ना, इंडियन्स आर हिपोक्रेट. शिवाजी जन्माला यावा पण तो दुसऱ्याच्या. मग एवढ्या प्युअर व्हॅल्यूज तुम्हाला मिळू शकतात का आजच्या डेटमध्ये, तो कन्सर्न याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यावा लागतो की इट इज ऑल अबाउट अ प्युरिटी. मग आता हे सगळं जे आहे ना की आपण एक एक करून बघत जाऊ. आता हा जो पेपर आहे GS4 इथिक्स इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड, नीतिशास्त्र सचोटी. आता बघा याचे जे डिक्शनरी मिनिंग्स असतात ना, मी शब्द सांगत जाईल कुठं कुठं, तर ते तुम्हाला जे आहे डिक्शनरीमध्ये बऱ्याचदा मराठीमध्ये काही ठिकाणी कॉमन शब्द सापडतील तुम्हाला. कारण कुठलाही शब्द त्याची जी ओरिजिन असते ती ओरिजिन त्या लँग्वेजमधली असते, तर तिथं ते डील होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल पिझ्झाला मराठीत काय म्हणाल तुम्ही, खाली भेटतो बघा इथं, हा ना, 100 रुपयात पिझ्झा भेटतो ना खाली, 100 रुपये, 110, 120, हा ना. पिझ्झाचं पण काही राहिलं नाही. आधी एक काळ असा होता की बाबा पिझ्झा, आता गल्ली गल्लीत 4 पिझ्झाच्या गाड्या आहेत इथं, हा ना. पिझ्झाला मराठीत काय म्हणाल तुम्ही, पिझ्झा हा मराठी शब्द आहे का. सँडविच,
किंवा आपल्याकडे भाकरी असते, तिला इंग्लिशमध्ये काय म्हणणार? ब्रेड पण असतो आपल्याकडं, है ना? हे काय आहे की लिमिटेशन ऑफ लँग्वेज आहे. ओके, आता वाईल रायटिंग आन्सर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की कुठं लिमिटेशन्स आहेत, त्या तुम्हाला सांगितल्या जातील इथं टीचिंग करताना. ब्रेड असतो ना आपल्याकडे, ब्रेड, चहा ब्रेड वगैरे वगैरे खातो बघा आपण, तिच्यात पण आजकाल 550 प्रकार आलेले आहेत. व्हाईट ब्रेड, ब्राऊन ब्रेड, मल्टीग्रेन, अजून काय 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 जन्माला आलेला आहे बघा. सो तो ब्रेड आहे, चपाती आहे, भाकरी आहे, है ना, फुलका आहे, लच्छा पराठा, पराठा, केवढी मोठी यादी आहे. याचा प्रत्येक गोष्टीसाठी इंग्लिश मिळणार आहे का तुम्हाला? तिकडे एक सिंपल शब्द वापरला तो ब्रेड. ते खातात पण ब्रेडच. ओके, सो सिम्पली जे आहे की लँग्वेजचे लिमिटेशन्स आहेत काही. एखादा शब्द ज्या भाषेमध्ये ओरिजिन मिळतो त्याचा तुम्हाला दुसऱ्या भाषेत तेवढाच ताकदीचा समानार्थी शब्द मिळेल याची गॅरंटी नाही. ओके, किंवा लिफ्ट, काय असते लिफ्ट? उद्वाहक म्हणतात मराठीमध्ये. ओके, अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला सापडतील. सो बेसिकली जे आहे, आता बऱ्याच ठिकाणी जे आहे, आता हा सचोटी शब्द इथं आहे, याला प्रामाणिकपणा असा शब्द पण डिक्शनरीमध्ये मिळू शकतो, पण इथं तुम्ही सचोटी हा शब्द वापरणं अपेक्षित आहे. किंवा ऑनेस्टी असा शब्द असतो बघा, है ना, प्रोबिटी, ऑनेस्टी अँड इंटिग्रिटी. आता बघा, गुड बेटर बेस्ट नावाचं जे प्रकरण असतं ना, त्या पद्धतीने हे डील होतं बघा. गुड बेटर बेस्ट तसं हे आहे. प्रोबिटी, ऑनेस्टी, इंटिग्रिटी. इंटिग्रिटीसाठी मराठी शब्द काय आपल्याकडं? सचोटी. ओके, प्रोबिटी, ऑनेस्टी, याचं जर डिक्शनरी मिनिंग बघितलं तर तिथं पण तुम्हाला प्रामाणिकपणा, सच्चेपणा असे शब्द सापडतात. पण ते दोघी शब्द वेगळे, त्यांचे अर्थ वेगळे आहेत. ओके, म्हणून काही गोष्टी ज्या आहेत तर त्याचं बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला असणं अपेक्षित आहे. म्हणून आपण कम्प्लिटली मराठी मला पाहिजे किंवा कम्प्लिटली इंग्लिश असं डील करू शकेल. एक वेळ इंग्लिशमध्ये बऱ्याचशा गोष्टी सोप्या होऊन जातील, पण कम्प्लीट मराठी केलं तर मग ह्या केसमध्ये आपल्याला हा डिफरन्स लक्षात येईल का? हा डिफरन्स आपल्याला लक्षात येणार नाही. ओके, सो आता प्रोबिटी हे प्रकरण काय असतं बघा. प्रोबिटी सिम्पली जे आहे बघा, शेड्स कशा आहेत. प्रोबिटी म्हणजे काय ना की फिनॅन्शियल इश्यूज किंवा रिसोर्सेस जे आहे त्याच्याबद्दल गडबड न करणं, त्याच्याबद्दल तुम्ही प्रामाणिक असणं. म्हणजे तुम्ही एखाद्याकडून 500 घेतले त्याला 500 द्या, किंवा तुमच्या मित्रांनी तुम्हाला सांगितलं की माझ्या पाकिटातून पैसे घेऊन घे, तुम्हाला तो काहीतरी काम करतोय, तुम्ही विचारलं मला घाई आहे, मला पटकन 200 रुपये पाहिजे, मग पाकिटातून काढले आपण 400, सांगितले 200, तर मग हे प्रॉब्लेमॅटिक आहे. किंवा बिंग अ सिव्हिल सर्वंट, तुम्ही एखादं टेंडर क्लिअर करताय, एखादं बिल बनवताय आणि तिच्यावर एक शून्य वाढवलं तुम्ही, फक्त शून्याला किंमत नसते, एक देऊन टाकलं, ॲक्सेप्टेबल आहे का? नाही. प्रोबिटीमध्ये या गोष्ट ॲक्सेप्टेबल नाही. ऑनेस्टी किंवा प्रामाणिकपणा जे आहे, ऑनेस्टी, प्रामाणिकपणा हा शब्द प्रत्येकाला माहीत आहे. काय असतो बरं प्रामाणिकपणा? चला ऑनलाईनमध्ये सांगा बरं, व्हॉट इज ऑनेस्टी? काय असेल ऑनेस्टी? म्हणजे नेमकं काय? हां, ते तर सिच्युएशनल आहे. इथिक्स आणि मॉरल्स बरोबर सिच्युएशनल होऊन जाईल. एखादा म्हणाल हे तर चुकीचं झालं सगळं. यू मस्ट बी ट्रूथफुल अबाउट युअर ॲक्शन अँड अबाउट युअर वर्ड्स. तुम्ही तुमचा शब्द आणि तुमची कृती याबद्दल प्रामाणिक असणं किंवा त्याबद्दल तुम्ही जे काय असेल ते सांगणं समोरच्याला. मी चोरी केली, प्रामाणिकपणा पण आहे तो, तुम्ही ॲक्सेप्ट केलेला आहे. हां, चोरी करणं ही गोष्ट वाईट आहे. यू मस्ट बी ट्रूथफुल अबाउट युअर वर्ड्स, अबाउट युअर ॲक्शन. तुमच्या कृतीबद्दल तुम्ही जे आहे खरं सांगणं आणि तुमची जे आहे शब्द जे आहेत ते तुम्ही पाळणं. की तू मला इथिक्सच्या नोट दे, मी तुला हिस्ट्रीच्या नोट देईल. हिस्ट्रीच्या घेतल्यानं माझी वही हरवली मग नंतर इथिक्सला, हा ना. शब्द पाळणे जे असतं बघा, यू मस्ट बी ट्रूथफुल अबाउट युअर वर्ड्स, शब्द. ओके, सो अशा या शेड्स असतात. याच्यातली सगळ्यात भारी गोष्ट काय आहे
इंटिग्रिटी, सचोटी म्हणजे काय, कॉन्सायन्स. कॉन्सायन्स म्हणजे काय, इनर व्हॉइस. कुठलीही गोष्ट करत असताना तुम्हाला कळतं ना हे योग्य आहे का अयोग्य आहे. सिग्नल किती लोकांनी तोडला आहे प्रामाणिकपणे सांगा गाडी चालवत असताना. सायकलवाल्यांना सिग्नल लागू होत नाही. हां आता बघा सिग्नल तोडला आहे, तुम्हाला सिग्नल तोडताना हे कळतं ना आपण चुकीचं करतोय म्हणून. ते आतून येतं ना तुम्हाला. कुठलीही गोष्ट चुकीची ज्या वेळेस तुम्ही डील करता बघा तुम्हाला माहीत असतं की नाही हे चुकतं आहे. सो ते जी असतं की गट फिलिंग आहे ती इनर फिलिंग जे आहे किंवा ओव्हरऑल जे आहे तुम्हाला आतून ज्या गोष्टी डील होतात की हां हे चुकतं आहे, दॅट्स व्हेरी क्लिअर की ते काय आहे, इनर व्हॉइस आहे तो. ओके, आतला आवाज. कॉन्सायन्स, सत्सद विवेक बुद्धीच्या आधारे गोष्टी करणं. मग आता सत्सद विवेक बुद्धीच्या आधारे तुम्ही काय करायला पाहिजे आजच्या डेटमध्ये, बिंग अ स्टुडंट लेक्चर्स सिन्सिअरली करणं. तुम्हाला काल सांगितलं होतं रनिंग नोट्स घ्या, तर जे मी बोलतो आहे ते खाली लिहिलं गेलं पाहिजे. हा चेहरा तुम्ही काल पण बघितलेला आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट येते की त्याचं रिव्हिजन करणं. ओके, सत्सद विवेक बुद्धी जी आहे ती सगळ्यात चांगली गोष्ट काय असते, इंटिग्रिटी. म्हणून आपल्याला जे काही अधिकारी पाहिजेत ते अधिकारी कसे पाहिजेत, विथ इंटिग्रिटी. म्हणजे तिच्यात प्रोबिटी पण आहे, तिच्यात ऑनेस्टी पण आहे, त्याच्यात सगळ्यात पुढचं वर्जन आहे. ओके, सो हा सब्जेक्ट त्याच्यासाठी आहे, तिच्यातून तुम्हाला डील करायचं आहे. आता याच्यामध्ये जे आहे सिलेबसमध्ये काय काय गोष्टी येतात बघा, किंवा त्याच्या आधी यांचं काय म्हणणं आहे ते एकदा बघून घ्या. आयोगाने तुम्हाला काय सांगितलेलं आहे की ॲज पर पब्लिक सर्व्हिस कमिशन यांचं काय म्हणणं आहे, दिस पेपर विल इन्क्लूड क्वेश्चन्स टू टेस्ट द कॅन्डिडेट्स ॲटिट्यूड अँड अप्रोच टू इश्यू रिलेटिंग टू द इंटिग्रिटी प्रोबिटी इन अ पब्लिक लाईफ. हे तुम्हाला पब्लिक लाईफच्या बाबतीमध्ये जे आहे टेस्ट करायचा प्रयत्न करतात बघा. ओके, आता व्हॉट इज पब्लिक लाईफ, हां ना सिम्पल आहे ना एकदम, की व्हॉट इज पब्लिक लाईफ देन. आता यांना पब्लिक लाईफमध्ये तुमचं काय बघायचं आहे, युअर ॲटिट्यूड ॲज वेल ॲज ॲप्रोच टू इश्यू रिलेटिंग इंटिग्रिटी अँड प्रोबिटी. ओके, हां हां ॲप्टिट्यूडचं काय, प्रोबिटी, ऑनेस्टी अँड इंटिग्रिटी. ओके, हे शेड्स आहेत. ओके, आता ॲप्टिट्यूड काय असतो ते पण आपण बघूयात बघा. ओके, ॲटिट्यूड आणि ॲप्टिट्यूड अशा दोन गोष्टी असतात बघा. ओके, ॲटिट्यूड काय असतो, ॲटिट्यूड असं तुम्ही एक कॉमन तुमच्या रुटीन लाईफमध्ये एक शब्द वापरला असेल, तिला खूप ॲटिट्यूड आहे, त्याला खूप ॲटिट्यूड आहे, असा शब्द वापरला आहे किंवा ऐकला आहे का, तो निगेटिव्ह सेन्समध्ये यूज करतो तुम्ही, बरोबर. पण ॲक्च्युली व्हॉट इज ॲटिट्यूड, दृष्टिकोन, या मला म्हणतात ट्रान्सलेशन. म्हणजे काय, हां म्हणजे कुठल्या ह्याच्यानं बघायचं, पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह, तो असतो काय ॲटिट्यूड. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल खाद्यपदार्थांचा जर विचार केला बघा तुम्ही, कारलं किती लोकांना आवडतं, किती लोकांना आवडत नाही बरं, हा ना. याचा अर्थ काय आहे की ॲटिट्यूड टुवर्ड्स दॅट पर्टिक्युलर थिंग इज निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह. ओके, आता व्हॉट इज ॲप्टिट्यूड देन, हा ना, जो सिद्धीचा प्रश्न आहे. आता तुम्ही जर ह्या दोन गोष्टी बघितल्यात बघा, ॲटिट्यूड अँड ॲप्टिट्यूड. आता सिम्पली इथं गणित कसं आहे, ॲटिट्यूड आणि ॲप्टिट्यूड समजून घेताना आता बघा, ॲटिट्यूड म्हणजे तुम्हाला एक गोष्ट तर कळली की एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीकडं व्यक्तीकडं बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, वेदर इट इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. आता इथं फक्त असं नाही खाद्यपदार्थ, एनिथिंग, एनी इंडिव्हिज्युअल, एखाद्या व्यक्तीबद्दल ते असू शकतं. ही व्यक्ती पॉझिटिव्ह आपल्याबद्दल वाटते बाबा, आपल्याला वाटतं की सकारात्मक आपण त्याच्याबद्दल असतो, नकारात्मक आपण असतो, बरोबर. ॲटिट्यूड जो आहे. ॲप्टिट्यूड नावाची गोष्ट काय असतं बघा, ॲप्टिट्यूड म्हणजे ॲटिट्यूड प्लस ॲबिलिटी टू लर्न जे आहे, म्हणजे तुमची जी क्षमता आहे एखादी गोष्ट शिकण्याची. आता बघा सिम्पली कसं असतं ना की ॲप्टिट्यूड टेस्ट असते तुमची स्कूल लाईफमध्ये, दिली असेल ना तुम्ही, स्कॉलरशिप, MTS, NTS, तिथं काय करत होता तुम्ही, मॅथमॅटिक्स, मेंटल ॲबिलिटी, लॉजिकल रिझनिंग अशा गोष्टी करत होता. म्हणजे काय असतं की तिथं ॲक्च्युअली काहीतरी परफॉर्म करता येतं, बरोबर.
म्हणजे फॉर एक्झाम्पल विराट कोहली आहे, विराट कोहली बॅटिंग करतोय बिकॉज त्याचा ॲटिट्यूड टुवर्ड्स क्रिकेट काय होता, पॉझिटिव्ह होता. ओके, याच्यामध्ये एक फिजिकल ॲक्टिव्हिटी आता तुम्ही लिहिताय बघा सगळे, ॲबिलिटी टू परफॉर्म. हां, आता सगळे सब्जेक्ट जे असतात बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर असा विचार केला की आपल्या क्लासरूममध्ये ABCD 4 स्टुडंट्स आहेत. ओके, यांना प्रत्येक स्टुडंटला प्रत्येक सब्जेक्ट तेवढा चांगला आवडत असणार आहे का? काहींना इथिक्स आवडू शकतं, काहींना पॉलिटी आवडू शकते, काहींना इंटरनॅशनल रिलेशन आवडू शकतं. आणि असं होतं म्हणून दिवसभर आपण तेच वाचतो, आपल्याला कळतच नाही शेवटपर्यंत याच्यावर 2च प्रश्न येतात परीक्षेत म्हणून. हां ना, वेटेज पण बघितलं पाहिजे ना परीक्षेचं. म्हणजे विद्यार्थ्यांकडचे फीडबॅक्स आहेत किंवा मला हे आवडतं मग मी हेच वाचलं, 2 महिने झाले मी तेच वाचतो आहे. इंटरनल सिक्युरिटीवर मी 4 पुस्तकं वाचली. अरे किती प्रश्न आहे आधी बघ की त्याच्यावर पेपरमधलं. PhD कुठल्या गोष्टीवर करायची आपल्याला, हे कशातून होतं, आवड. एखादा विषय मला आवडतच नाही मग मी बघितलंच नाही त्याच्याकडे, हे कशामुळे होतं, ॲटिट्यूड. ऑब्वियसली ॲप्टिट्यूड कसा असणार आहे तुमचा, तो तिच्यातून मार्क्स कमी येतील का जास्त येतील. जर तुम्हाला निगेटिव्ह आहे, इफ युअर हा जो स्टुडंट आहे समजा हा GS 4 प्रति निगेटिव्ह आहे, याचा ॲटिट्यूड निगेटिव्ह आहे बघा, तर याला मार्क्स चांगले येतील का त्याच्यामध्ये, ते अभ्यास करणार नाही, त्या दृष्टीने विचार करणार नाही, तो ऑब्वियसली मार्क्स कमी येणार. ओके, म्हणजे याचं सिम्पल गणित जर बघितलं, मी हे एक्झाम्पल नंबर ऑफ टाईम सांगितलं. गाणी असतात मूवीजची, है ना, गुणगुणत फिरता की नाही तुम्ही, एखादं फेमस गाणं आलं बघा, आजकाल ते आहे ना गुलाबी साडी, है ना, नाचायला लागलीत लोक, गायला लागलीत लोक. ॲटिट्यूड टुवर्ड्स दॅट पर्टिक्युलर सॉन्ग तो कसा आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हणून हे घडलं. सिम्पल आहे एकदम, हा असतो ॲटिट्यूड. ॲप्टिट्यूड काय आहे, ॲबिलिटी टू परफॉर्म. ॲटिट्यूड प्लस ॲबिलिटी टू परफॉर्म, आणि मग तिच्यातून जे आहे काही लोकांनी रील्स बनवले, त्या स्टेप्स ते करायला लागलेत. साडी गुलाबी असो वा नसो, पण त्यांनी ते केलं, ॲबिलिटी टू परफॉर्म. मग तिच्यातून तुमचा ॲप्टिट्यूड जन्माला येतो. हे इन डेप्थ आपण शिकणार आहोत. ओके, बट इकडं तुम्हाला तुमच्या पब्लिक लाईफच्या बाबतीमध्ये यांना जज करायचं आहे बघा. ओके, आता व्हॉट इज पब्लिक लाईफ देन, आपली पर्सनल लाईफ अँड पब्लिक लाईफ अशा 2 गोष्टी असतात, और प्रायव्हेट लाईफ अँड पब्लिक लाईफ. व्हॉट इज युअर प्रायव्हेट लाईफ, इट इज ऑल अबाउट युअर फॅमिली. तुमचं जे कुटुंब आहे ते कुटुंब आणि तुम्ही, हे तुमचं प्रायव्हेट लाईफ असतं किंवा पर्सनल लाईफ असतं. ओके, किंवा बऱ्याचदा जे आहे 2 लोकांचं भांडण आहे, 3रा जर मध्ये एंट्री करत असला ते काय म्हणतात, हे आमचं पर्सनल मॅटर आहे. ओके, मग लोक सांगतात की हा बरोबर आहे, पण ते आमच्या घरात आवाज येतोय ना, आमची झोपमोड झाली म्हणून आलो होतो आम्ही. मग कळतं आपण पुण्यात आहे बाबा. ओके, सो बेसिकली जे आहे की पर्सनल लाईफ जे आहे ते क्लिअर करून घ्या तुमचं, की पर्सनल प्रोफेशनल जे आहे, किंवा प्रोफेशनल म्हणजे पब्लिक लाईफ, म्हणजे या कुटुंबाच्या पलीकडं जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडणार आहे, मग ते तुमचं प्रोफेशनल लाईफ आहे. तुम्ही जिथं जॉब करता, तुम्ही जॉबला जाताना बसनी जाताय, बाईकनी जाताय, अजून कुठून जाताय, ओला, उबेर, रॅपिडो, है ना, उडत उडत जा. ती जी रस्त्यात भेटणारी सगळी लोक आहेत ते काय आहे, सगळं तुमचं पब्लिक लाईफ. हा क्लासरूम काय आहे, तुमचं पब्लिक लाईफ आहे. मग आता सिम्पली जे आहे, इथं तुम्ही ज्या पद्धतीने वागता बोलता ते मॅटर करतात. आता घरी थोडं तुम्ही प्लस मायनस केलं तर घरचे काय करतात, ॲक्सेप्टेबल आहे. मी हे खाणार नाही, ॲक्सेप्टेबल आहे, है ना. 10 वाजले तरी तुम्ही झोपलाय, ॲक्सेप्टेबल आहे. तुम्हाला काम सांगितलं तुम्ही म्हणता नाही नाही मला अभ्यास आहे, ॲक्सेप्टेबल आहे. इथं जर समजा तुमच्या जागेवर आधी कोणी येऊन बसलं, दुसऱ्याने सांगितलं उठ माझ्या जागेवर, ही माझी जागा आहे, इथं बसायचं नाही, भांडणं होतील बघा. आणि जो असं करेल त्याच्याकडे बाकीची लोक कशा पद्धतीने बघतील की बघा हे प्रॉब्लेमॅटिक केस आहे. सो तुमची जी इमेज आहे पब्लिक लाईफमध्ये तुम्ही कशा पद्धतीने वावरता, ओव्हरऑल तुमचं अपिअरन्स कसं आहे, लोकांशी तुम्ही कसं बोलता वागता, त्या गोष्टी मॅटर करतात बघा. ओके, आणि पब्लिक लाईफ खूप मॅटर करतं. जर लोकसभा 2024 तुम्ही बघितला असेल की XYZचा व्हिडिओ व्हायरल झाला, मग त्यामुळे मतांवर परिणाम होतो का, तो होऊ शकतो. कारण पब्लिक लाईफमध्ये वावरण्याचे काही बेसिक जे आहेत तर ते मॅनर्स आहेत, और बेसिक काही गोष्टी असतात की ज्या तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजे. सो इथं यांना काय पाहिजे,
पब्लिक लाईफमध्ये इंटरेस्ट आहे, कारण ऑब्वियसली तुम्ही तुमच्या घरी जाऊन काय करा ते तुम्ही करा, खाली डोकंवरती पाय, त्याच्यात काही इंटरेस्ट नाही. बट बिंग अ ब्युरोक्रॅट, एक सिव्हिल सर्वंट म्हणून ज्या वेळेस लोकांशी तुमचा संपर्क येणार आहे त्या केसमध्ये तुम्ही खूप प्रॉपरली या गोष्टी डील करणं अपेक्षित आहे. म्हणून यांचा फोकस जो आहे की पब्लिक लाईफच्या बद्दल तुमचे विचार जाणून घ्यायचे आहे, तुम्ही कसा विचार करता आणि त्या दृष्टीने या गोष्टी वर्क होतील बघा. ओके, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲप्रोच. आता पब्लिक लाईफमध्ये सिम्पली एक गोष्ट असते की जर दोन लोकांचं भांडण आहे तिथं प्रोफेशनल याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की हे सॉर्ट आउट कसं करता येईल आपल्याला, किंवा एखादी समस्या आहे त्या समस्येचं समाधान आपल्याला शोधता आलं पाहिजे. सो प्रॉब्लेम सॉल्विंग ॲप्रोच तुमच्याकडे आहे का? अदरवाईज एखादा प्रॉब्लेम झाला आणि तुम्ही डोक्याला हात लावून बसला तिथे. म्हणजे इमॅजिन करा की तुम्हाला जे आहे तुम्ही एखाद्या बसनी प्रवास करताय आणि बस चालकाने सांगितलं ड्रायव्हरनी की सर्वांसाठी एक सूचना आहे, ब्रेक फेल झालेत आपले. काय होईल बरं तिथं? किऑस होऊन जाईल. मग आता या केसमध्ये जे आहे जर सगळे आरडाओरडा करायला लागले, उड्या मारायला लागले तिथून, तर ते एकदमच गडबडीत होऊ शकतं. याच्यामधून काही मार्ग निघू शकतो का? पीसफुली तुम्ही याला हँडल करू शकता का? हे इतकी सोपी सिच्युएशन नाही. अशा वेगवेगळ्या सिच्युएशन तुम्हाला मिळतील की जिच्यामध्ये रिस्क फॅक्टर 10%, 20%पासून 99-100%पर्यंत जाऊ शकतो. किंवा एखादी समस्या आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल सिम्पली जे आहे की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे आहे आणि एन्व्हायरमेंट, असा बऱ्याचदा जे आहे वाद असतो बघा, डेव्हलपमेंट वर्सेस एन्व्हायरमेंट. ओके, व्हॉट वी नीड अ बॅलन्स. डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे आणि एन्व्हायरमेंट पण डील झालं पाहिजे आपलं, ते पण टिकलं पाहिजे. बायोडायव्हर्सिटी, ऑक्सिजन संपून गेला तर आपण काय करणार? सो तो जो इश्यू असतो तो सॉर्ट आउट करता आला पाहिजे की त्याचा बॅलन्स आपल्याला साध्य करता आला पाहिजे, असा सिम्पल गणित आहे बघा. सो प्रॉब्लेम सॉल्विंग ॲप्रोच तुमचा कसा आहे, डिसिजन मेकिंग तुमचं कसं आहे बघा. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ॲक्च्युली जे आहे ना CSAT डिसिजन मेकिंगचे प्रश्न यायचे जुन्या काळात प्रिलिम्समध्ये. CSAT जसं आलं होतं पहिले UPSCने आणलं, मग MPSCमध्ये ते आलं. तर डिसिजन मेकिंगमधला एक खूप सुरुवातीला विचारलेला प्रश्न होता की फ्लड सिच्युएशन आहे. आता फ्लड सिच्युएशन जिकडं तिकडंच आहे बघा. पुण्यामधली परिस्थिती जर तुम्ही बघितली तर ती बऱ्याच ठिकाणी पाणी साचतं आहे आता. मग फ्लड सिच्युएशन आहे, फ्लड सिच्युएशनमध्ये तुम्हाला जे आहे लोकांना रिहॅबिलिटेशन करायचं आहे. मग त्याच्याकरता तुम्हाला काय घ्यायचं आहे, एखादं 4 जहाजं विकत घ्यायची तुम्हाला. मग आता जिथं फ्लड सिच्युएशन आहे, पाणी आलेलं आहे, तिथं दुकान ज्याचं आहे जहाजाचं, तो काय म्हणतो आता 25,000चं जहाज 1 लाख रुपयाला मी देणार, कारण सीझन आहे ना त्याचा, है ना. असं पण जर पाऊस नसेल, फ्लड नसेल, तर कोण वापरतं जहाज? प्री वेडिंग फोटोशूटवाले, बाकी कोण वापरत नसतं, आहे का ना. बाकी कोण वापरतं आहे ना त्याला, बाकी कोणाचा काय रोल नाही आहे तिथे. खूपच काहीतरी वाटलं तर एखादा हॉटेलवाला घेऊन जातो, त्याच्या इथं ठेवतो, तिच्यावर 2 लोक जेवायला बसतात वगैरे वगैरे. याच्या पलीकडे काय होऊ शकत नाही. मग त्या केसमध्ये त्याला माहिती आहे की आता मी कमवू शकतो. मग त्याने तुम्हाला 25,000चे मागितले 1 लाख रुपये. मग आता सिव्हिल सर्वंट म्हणून तुम्ही 1 लाख रुपये द्याल का त्याला? काय करणार तुम्ही? पाणी आहे जिकडं तिकडं, आपल्याला लोकांना वाचवायचं आहे ॲटमोस्ट, म्हणजे दुसरा काय ऑप्शन नाही आपल्याकडे. त्याच्याकडून जहाज घेऊन लोकांना आपल्याला घरी पोचवायचं. आपल्या काय करू शकतो बरं या केसमध्ये आपण? काय करणार? बोला बरं पटापट. काय वाटतं तुम्हाला? एक अधिकारी म्हणून काय कराल तुम्ही? चला, शेवटच्या बेंचवाले इतिहास घडवतो तिथून सांगा, पटापट सांगा बरं क्विकली. काय करणार आपण? काय करायचं? बोट जी आहे ती 25,000ची, तो आपल्याला 1 लाख रुपये मागतोय आणि तुम्ही अधिकारी आहात, तुम्हाला निर्णय घ्यायचे, तुम्हाला तिथल्या लोकांना वाचवायचं आहे. काय करायचं? पुढचे पास करा पटकन. हां, पुढं काय करायचं? दुसरीकडून बोट आणीपर्यंत ही लोक सगळी जिवंत राहिली पाहिजे. कुठं जाणार एवढ्या पाण्यात बोट आणाल दुसरीकडे? बरोबर की नाही? बरं, बोट कशावर डोक्यावर आणायची? ती सगळंच पाणी भरलं आहे ना, ती कशी आणायची ती, है ना. बरं, इकडं तुम्ही 1 लाख रुपये देऊन टाकायचे. 1 नंबर याला म्हणतात. पुढं रुचिता, काय करायचं? तुमचं तुम्ही बघून घ्या म्हणा, है ना. मला अजून वेळ आहे पास व्हायला, तुमचं तुम्ही पाहून घ्या. काय करायचं? मांडवली करायची, काहीतरी मधला मार्ग काढायचा ना. फॅशन स्ट्रीट, तुळची बाग, तुझे नाही माझे 50 मध्ये,
है ना. इकडं पुढं काय करायचं. काय करायचं. बरं 1 लाख रुपये देऊन टाकायचे. हां 1 लाख रुपये देऊन टाकायचे. पुढं इमोशनल. त्याला सिद्धीने एकदम इमोशनल डाव टाकलेला आहे तिथं की बाबा हा ना. ते एकदम ते हिंदी मूवीमध्ये असतं ना, घर में माँ बहन नाही आहे क्या, हा ना. त्याच्याकरताच इथिक्स आहे बघा. घर में माँ आहे बहन आहे तरी पण लोक गडबड करतात. ते इथिक्स त्याच्या अटीच आहे. काय करायचं बरं. 1 लाख रुपये देऊन टाकायचे. हां तिकडं मागं काय करायचं. द्यायचे 1 लाख रुपये. काय करायचं. चला पटापट तुम्ही पटापट पास करा. जर तुम्हाला बोलायचं नसलं पण पाठ करा. पण आपल्याला रोज बोलायचं आहे. हां हां काय करायचं. अभिषेक 1 लाख रुपये देऊन टाकायचे. 4 बोटचे 4 लाख द्यावे लागतील आपल्याला. हां इकडं शिवराज, इकडं शेजारी 4 घ्यायचा. 3.5 लाखात घेऊ आपण. हां 50,000 डिस्काउंट. पुढं जगदीश पहिली बोट घ्यायची मग हिशोब. या बघा हे म्हणतात IAS मटेरियल हवा आहे. अधिकारी आहे ना आपल्याकडे. अधिकार आहे ना. आपण कमी रुपयात मागतोय का बोट, है ना. आपण जेवढे पैसे तेवढे द्यायला तयार आहे ना. गव्हर्नमेंटचा पैसा जो आहे ना तो म्हणजे असा उधळपट्टीचा पैसा नाही बघा. युटिलायझेशन ऑफ पब्लिक रिसोर्स असा आपल्या सिलेबसमध्ये टॉपिक आहे. सरकारचा जो पैसा असतो, आता हे जे रस्ते बनतात बघा ते नीट बनले पाहिजे. परत उखडता कामा नाही. कुठून येतो हा पैसा. सो युटिलायझेशन ऑफ पब्लिक मनी, त्याला पब्लिक मनी म्हटलं जातं कारण तो म्हणजे तसे टॅक्स नॉन टॅक्स असे दोन्ही सोर्सेस आहेत आपल्याकडं. इफ विल टॉक अबाउट अ टॅक्स तर तो लोकांच्या याच्यामधून आपल्याला मिळतो आहे. सो युटिलायझेशन ऑफ अ पब्लिक रिसोर्सेस, सरकारकडं पैसा जरी असला तर तो अशा चुकीच्या पद्धतीने जाता कामा नाही. हा चुकीचा पायंडा पडून जाईल. उद्या तो 4 लाख मागेल आपल्याला. मग तिथं आपल्याला काय करायची आहे. वी हॅव टू यूज अवर ऑथॉरिटी. ओके आपल्याला आपली ऑथॉरिटी वापरायची आहे. आपण अधिकारी आहोत आणि त्याला सांगायचं ठीक आहे किती पाहिजे तुला. 1 लाख ना काय लोड नको घेऊ. याच्या बोट आधी घ्या आणि तू ये नंतर म्हणा उद्या ऑफिसला. ब्लॅकलिस्ट करतो तुला. मग कळेल तुला. बोट पण नाही मग काहीच नाही. नारळ पण विकता येणार ना. ओके बेसिक काय होतं ना, जेव्हा हे खूप सुरुवातीला आलं होतं तेव्हा इश्यू होते बघा. हा ना. इकडं जे आहे सौरभने टाकलं होतं बघा. अधिकार जे आहे भाडे तत्वावर सुशील विकत घ्यायचं आपल्याला. भाड्या तत्वावर वगैरे ना बघा. हा ना. स्ट्रिक्ट होऊन नंतर बिल करायचं. कमलेशनी पण टाकलं इकडं. सो बेसिक काय आहे ना, तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या की त्यांना काय पाहिजे आहे ना की तुमचं डिसिजन मेकिंग कसं आहे. तुम्ही कसा विचार करता एक ब्युरोक्रॅटसारखा. आता हे सगळं शिकणार आहे आपण. याच्यात ॲज सच काही नसतं. जेव्हा हे पहिल्यांदा आलं होतं तेव्हा बरेच तर्कवितर्क होते. मग आन्सर की आली. मग तिच्यावर ॲनालिसिस झाले. मग तिच्यातून गोष्टी आल्या. बट हा प्रश्न होता CSAT डिसिजन मेकिंग 2.5 मार्क. ओके तीच केस स्टडी असते आजच्या डेटमध्ये. पण तिच्यामध्ये पण मॉडर्नायझेशन झालेलं आहे. ते आपण बघणार आहे बघा. सो डिसिजन मेकिंग फार मॅटर करतं लाईफमध्ये. बऱ्याचदा जे आहे डिसिजन मेकिंग जर तुमच्याकडे पुअर असलं तुमचं डिसिजन मेकिंग तर मग गडबड होऊन जातं. ओके शेअर मार्केटचे मूव्हीज वगैरे तुम्ही बघितले असतील बघा. हा ना. तिथं लागतं तुम्हाला एकदम क्विक जजमेंट जे आहे. मग ते डिसिजन्स घ्यावे लागतात. तसं हे शेअर मार्केट नाही आहे. पण ह्या केसमध्ये जे आहे की एक चांगला डिसिजन मेकर जो आहे तो आपल्याला लागतो ॲज अ ब्युरोक्रॅट. सिव्हिल सर्वंट जे आहेत तर ते खूप महत्त्वाचे आहेत की ज्यांना योग्य निर्णय घेता आले पाहिजे किंवा क्रिटिकल ॲनालिसिस करून गोष्टी बघणं जे आहे की ऑब्जेक्टिव्हिटी वस्तुनिष्ठता जी असते बघा. ॲनालिसिस ऑफ इव्हिडन्सेस की खरं काय आहे इथं. कुठल्या गोष्टीचा आपण विचार करायला पाहिजे कुठल्या गोष्टींचा नको. त्याच्यातून ते वर्क होत जातं. ओके देन कॉन्फ्लिक्ट्स फेस बाय हिम इन डीलिंग विथ द सोसायटी. आता समाजामध्ये जे आहे ना नंबर ऑफ वेगवेगळ्या प्रकारची लोक आहेत बघा. कम्युनिटीज आहेत. कास्ट आहे. रिलिजन आहे किंवा रिजनलिझमचे वेगळे प्रश्न आहे. प्रादेशिकता. ओके सो आर्या नावाचा मूव्ही आहे बघा. तुम्हाला माहिती आहे आर्या नावाचा एक आम्ही शाळेत असताना एक गाणं फेमस झालं होतं. आणटे आमला पिरो नावाचं याचं ते पुष्पाचं गाणं आहे बघा. ओके हा मूव्ही जो आहे तो त्यावेळेस हिंदीमध्ये काही बघायला मिळत नव्हता. मग हिच्यामध्ये लँग्वेज वॉर आहे असं म्हटलं जायचं की बाबा नाही आमचा मूव्ही बघायचा आहे तुम्ही आमच्या लँग्वेजमध्ये बघा.
तुम्हाला आम्ही दुसऱ्या भाषेमध्ये तो डब करून देणार नाही वगैरे 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 वगैरे. नंतरची गणितं अजून बदलत गेली. आता कदाचित तो मूवी तुम्हाला हिंदीमध्ये पण मिळून जातो डब जो आहे तो. सो इश्यू कसा आहे ना की सोसायटी जी आहे त्याचे वेगवेगळे ॲस्पेक्ट्स आहेत. मग ते धर्माच्या नावावर वेगळे असू शकतात, जातीच्या नावावर वेगळे असू शकतात. एखादा विशिष्ट प्रश्न आहे कमर्शियल ॲप्रोचच्या बाबतीमध्ये ते वेगळे असू शकतात. ओके. सो अशी बरीचशी गणितं आहेत ती आपण शिकणार आहे याच्यामध्ये. सो सोसायटीबरोबर डील करताना कसं होतं, क्वेश्चन्स मे युटिलाइज द केस स्टडी अप्रोच टू डिटरमिन दिस ॲस्पेक्ट्स फॉलोइंग ब्रॉड एरियाज विल बी कवर्ड. आता याच्यातच तेच मराठीमध्ये तुम्हाला इथं सांगितलेलं आहे समस्या संघर्षाबाबत समस्या सोडवण्याचा दृष्टिकोन वगैरे वगैरे वगैरे. ओके. तर तो डेव्हलप होईल आफ्टर कम्प्लिशन ऑफ सिलेबस. ओके. हळूहळू हळूहळू ती प्रोसेस आहे ते डील होत जाईल बघा. आता नेक्स्ट वन सिलेबस इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस, इसेन्स, डिटर्मिनंट्स, कॉन्सिक्वेन्सेस ऑफ इथिक्स इन ह्युमन ॲक्शन, डायमेन्शन्स ऑफ इथिक्स, इथिक्स इन अ प्रायव्हेट अँड पब्लिक रिलेशन. आता इथिक्स ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली की नीतिशास्त्र म्हणजेच काय, काय योग्य आणि काय अयोग्य. फक्त ज्या वेळेस इथिक्सचा विचार येतो, वेन वी टॉक अबाउट इथिक्स इट इज ऑल अबाउट अ सोसायटी. वेन वी टॉक अबाउट मॉरल्स इट इज ऑल अबाउट इंडिव्हिज्युअल प्रिन्सिपल. ओके. सो सिम्पली जे आहे सोसायटीचा विचार याच्यामध्ये, पण याचा अर्थ असा नाही की एखादी सोसायटी जी आहे ती ऑनर किलिंगला प्रमोट करते आहे. समजा नॉर्थमध्ये अशा भरपूर केसेस मिळतात बघा तुम्हाला, ऑनर किलिंग है ना. 100 कोटीचा गल्ला जे आहे, कुठला मूवी होता तो, नागराज मंजुळे सौजन्य, सैराट है ना. ऑनर किलिंग. मग सोसायटी जर ऑनर किलिंगला परवानगी देते तर ते ॲक्सेप्टेबल आहे का इथिक्समध्ये? नक्कीच नाही. व्हॅल्यू बेस्ड पॉझिटिव्हिटी जे आहे तर ती याच्यामध्ये ॲक्सेप्टेबल आहे तुम्हाला. सो आपल्याला इथिक्स काय असतं, इथिक्सचे डायमेन्शन्स काय आहेत, कशा बेसिसवर तुम्ही ठरवणार की एखादी गोष्ट इथिकल आहे नाही आहे. ओके. त्या सगळ्या गोष्टी. प्रायव्हेट आणि पब्लिक लाईफमधलं रिलेशन जे आहे, आता बघा तुम्ही सिम्पली जे आहे की तुमचं जे पर्सनल लाईफ आहे किंवा एखादं कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये आपल्याला कुठल्या व्हॅल्यू सिस्टीम लागतात, तर तिच्यामध्ये लव अँड अफेक्शन इज द बेसिक थिंग जे आहे बघा. एकमेकांची केअर केली जाते है ना. प्रोफेशनल लाईफमध्ये केअर असेलच असं नाही, कारण प्रोफेशनल लाईफमध्ये जर केअर करायला लागलं तर इकॉनॉमी कोलॅप्स होऊ शकते. तुम्हाला काम करून घ्यायचं आहे समोरच्याकडून, बरोबर. आज ज्या कंपन्या आहेत बघा ते ज्या पद्धतीने काम करतात, त्याचा जो स्पेस आहे तिच्यामध्ये ते खूप असं गोडी गुलाबीने सांगतं का बाळा संध्याकाळपर्यंत प्लीज कर म्हणून. ते सांगतं आहे 4 वाजेपर्यंत कर, नाही तर मग राजीनामा द्यायची गरज नाही, तुला जे आहे घरी पाठवून देऊ आम्ही, टर्मिनेशन लेटर तयार आहे तुमचं. सतत टांगती तलवार जी आहे. प्रोफेशनल लाईफ हे वेगळं असतं, प्रोफेशनल लाईफमधली गणितं वेगळी आहे. मग आता फक्त इथिक्सवर गणितं चालतात का नाही, रूल्स रेग्युलेशन इज ऑल्सो देअर. फक्त इथिक्सवर चालेल का नाही, मग सिलेबसमध्ये रूल्स अँड रेग्युलेशन आहे. प्रत्येक डिपार्टमेंट, ईच अँड एव्हरी डिपार्टमेंट दे हॅव देअर कोड ऑफ कंडक्ट. कोड ऑफ कंडक्ट आचारसंहिता. ओके. प्रत्येक डिपार्टमेंटला ते एक आहे. सो आता याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा, ह्युमन व्हॅल्यूज. हे सगळं इथिक्स वगैरे कशावर ठरतं, मानवी मूल्य. ओके. आता मानवी मूल्य हे जे प्रकरण आहे बघा, चांगल्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत, सांगा बरं कुठली कुठली चांगली मूल्य तुम्हाला माहीत आहेत बरं. मानवी मूल्य, सत्य, यस, ट्रूथ. ओके. नॉन व्हायलन्स, अहिंसा है ना, गांधीजी. बरं निगेटिव्ह आस्पेक्टमध्ये पण काही गोष्टी असतात. निगेटिव्ह सांगू शकता का तुम्ही? सांगा बरं. हां, असत्य, अजून हिंसा, अजून चोरी करणे जे आहे, अजून खून करणे, दरोडा टाकणे है ना. बरं अजून पॉझिटिव्ह ह्युमन व्हॅल्यू विचारल्या 2 सांगितल्या तुम्ही. निगेटिव्हला कसले सुरू झाले? रिफ्लेक्शन ऑफ सोसायटी. सोशल मीडियाच्या कमेंट सेक्शनमध्ये जातो है ना. अख्ख्या जगाचं लिटरेचर सापडतं. हे काय आहे ना, ह्याचे ह्युमन व्हॅल्यूज असतात की काय योग्य काय अयोग्य है ना, चुकीचं काय बरोबर काय. ह्युमन व्हॅल्यूज दीज आर म्हणजे पॉझिटिव्ह असतात, निगेटिव्ह असतात तिच्यामध्ये पण. मी जेव्हा फर्स्ट इयरमध्ये कॉलेजला होतो ना, कॉलेजमध्ये माझ्या सिनियरने मला 2 ऑप्शन दिले होते.
त्या रॅगिंग नावाचा प्रकार आमच्याकडे रॅगिंग ॲक्च्युली कॉलेजमध्ये नव्हती. आमचं कॉलेज त्या बाबतीत एकदमच नर्सरी के जी होतं. तिथं इंट्रो नावाचा प्रकार राहायचा. 50 शिव्या 10 सुविचार. सो ऑप्शन कुठला घेतला असेल? हां ओके. आता इथं ज्या ह्युमन व्हॅल्यूज आहेत बघा, ह्या ह्युमन व्हॅल्यूज कुणाकडून काय घेतलं पाहिजे? ओके. सो लेसन्स फ्रॉम द लाईव्स अँड टीचिंग्स ऑफ ग्रेट लीडर्स. आता सी दे डिडंट मेन्शन द नेम्स ऑफ लीडर्स. आता बघा त्यांनी नावं दिलेली नाही आहेत. नंबर ऑफ मार्केटमधली जी पुस्तकं आहे त्यांनी उचलून एवढे फोटोने एवढे नावाने एवढ्या गोष्टी टाकल्यात तिथं. म्हणून इथिक्सच्या बाबतीमध्ये हे फार क्लिअर असणं गरजेचं आहे. बघा जी लोक ऑनलाईन पण आहे, तुमच्या हातामध्ये कुठलंही पुस्तक असू दे, दे डिडंट मेन्शन द नेम्स ऑफ लीडर्स, दे डिडंट मेन्शन द नेम्स ऑफ रिफॉर्मर्स ऑर ॲडमिनिस्ट्रेटर्स. त्यांनी कुणाची नावं तिथं टाकलेली नाही की XYZ ह्या व्यक्तीच्या आयुष्यातून काय घेतलं, त्या व्यक्तीच्या आयुष्यातून काय घेतलं. त्यांनी फक्त प्लेनली विचारलं आहे तुम्हाला रिफॉर्मर्स लीडर्स. आता बघा हिच्यामध्ये पेपरमध्ये जर तुम्ही बघितलं तर कोट्स तुम्हाला विचारतात वेगवेगळ्या व्यक्तीचे, पण ते कोट्स सेल्फ एक्सप्लेनेटरी असतात, ते आपण बघू. फक्त इथं एक सगळ्यात बेसिक गोष्ट आहे, इथं कुणाचीही नावं मेन्शन नाहीत सिलेबसमध्ये. याचा अर्थ तुम्ही वेगवेगळे पुस्तकं हातात घेतली तर त्या पुस्तकांमध्ये त्याला जेवढं शक्य आहे तेवढं तरी उचलून टाकून दिलेलं आहे. मग ती तुम्हाला गांधीजी भेटतील, नेहरू भेटू शकतात, अजून कुणी भेटू शकतं. ओके. पण हे सिलेबसचा भाग नाही. एवढं एकदम डोक्यात फिट करून घ्यायचं. हां मग आपण शिकणार नाही का? तर विल गो फॉर दिस. आता त्यांनी गांधीजींवर बरेच प्रश्न विचारलेले आहेत, पण ते ऑन द बेसिस ऑफ सेकंड ARC. त्याचा सोर्स आहे सेकंड ARC, सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन रिपोर्ट. हा तुम्हाला रिपोर्ट पण अवेलेबल आहे, पण त्याची गरज नाही तुम्हाला वाचायची. जे मी इथं सांगेल तेवढं इनफ आहे तुमच्याकरता. आता तिच्यामध्ये एक गोष्ट होती, 7 सोशल सीन्स बाय गांधीजी. 7 सामाजिक पापं. ओके. 7 सामाजिक पापं जी आहेत ती कुठली आहेत ती सांगा बाबा. तर हे कशात दिलेलं आहे? सेकंड ARC मध्ये दिलेलं आहे. आपल्या नोटमध्ये पण हे होतं, आपल्या बुकमध्ये आधीच्या, पेपरमध्ये नंतर विचारून झालं UPSC द्वारे. सो हे ऑलरेडी तिथं आहे, तर त्याचे सोर्सेस आहेत. असं उचलून कुठूनही काही विचारलेलं नाही आहे. सो दॅट्स व्हेरी क्लिअर की यांनी कुठलंही नाव नाही आहे की तुम्हाला एवढी एवढी यादी करायची आहे तिथे. एवढं क्लिअर डोक्यात ठेवा. ओके. देन रोल ऑफ फॅमिली, सोसायटी अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूट इन इनकल्केटिंग व्हॅल्यूजच्या. आपल्यामध्ये ज्या व्हॅल्यूज असतात ना त्या इनकल्केट कोण करतं, किंवा आपल्यामध्ये ज्या मूल्य रुजवण्याचं काम कोण करतं, हे 3 आपण ऑलरेडी बघितलं, फॅमिली, सोसायटी आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. बरोबर. आपण कसे असतो, आता जर तुम्हाला कसं असतं बघा, घरी जर एखाद्याला काम सांगितलं की जा बाळा दूध घेऊन ये, पाहुणे आलेले आहेत, घरात साखर संपली, साखर घेऊन ये, तर बाळाला लगेच होमवर्क आठवतो, शाळा आठवते, त्याचा पाय दुखायला लागतो, डोकं दुखायला लागतं, पोट दुखायला लागतं. मग घरच्यांना माहीत असतं, आता घरचे आहेत ना, है ना, बाप होता है, मामा होती है, की बाबा हे 20 रुपयाची साखर आण, 2 रुपये तुला ठेव. मग त्याचं सगळं दुखणं आणि सगळा होमवर्क एका बाजूला होतं, ते पळत जातं. करप्शन कुठून सुरू होतं? बिंग अ मेंबर ऑफ फॅमिली, तुमच्या काही ड्युटीज आहेत त्या तुम्ही परफॉर्म केल्या पाहिजे. हे शिकवणं गरजेचं असतं बघा. इनकल्केशन ऑफ व्हॅल्यूज. आता साधी गोष्ट आहे, असा प्राणी जो 20 रुपयाला 2 रुपयाचं कमिशन करून घेत होता, तो ज्या वेळेस एक अधिकारी म्हणून बसतो आणि त्याच्यासमोर 20,000 कोटीचा प्रोजेक्ट असतो, ॲट दॅट टाईम तो काय म्हणणार? मैंने अपने बाप का काम भी मुफ्त में नहीं किया है. एकदम क्लियर आहे एकदम. तू किती देतोय ते सांग बाबा. सो गणित एकदम क्लिअर आहेत. मग हे इनकल्केशन ऑफ व्हॅल्यूज फार मॅटर करतं. किंवा स्कूलचं ओव्हरऑल जे डेकोरम आहे, शाळेमध्ये आपण काय शिकतो, कॉलेज आहे ना, किंवा सेकंडरी स्कूल आहे, तिच्यामधला जो ॲप्रोच आहे. ओके. मग टीचरचा रोल आहे, तिच्यामध्ये पीयर ग्रुप पण आहे बघा. पीयर ग्रुप म्हणजे कोण? तुमचे मित्रमैत्रिणी, तुमच्याबरोबरचे सिनियर, ज्युनियर. कॉलेज बंक करायचं असतं, हे कोण शिकवतं आपल्याला? तुम्हाला कळतं का बरं हे काय असतं नेमकं? प्रॉक्सी नावाचा प्रकार जो असतो,
प्रॉक्सी माहिती आहे तुम्हाला काय असते प्रॉक्सी? जो प्रेझेंट नाही त्याची पण प्रेझेंटी लावतो, मित्राच्या सह्या मारा, है ना. ही व्यवस्था कोण शिकवतं आपल्याला? आपल्याच आजूबाजूची जनता शिकवते की हे असं चालतं. तर प्रियर ग्रुप जो असतो म्हणजे आपले जे काही फ्रेंड्स आहेत त्यांचा आपल्यावरचा इम्पॅक्ट असतो बघा. मग ते जर चांगले असतील तर चांगलं होऊ शकतं, ते जर गडबड असतील तर मग सगळंच गडबड होऊ शकतं बघा, है ना. दुनियादारी नावाचा चित्रपट बघितला आहे का तुम्ही? पहिली सिगरेट दिग्याबरोबर प्यायलं होतं, म्हणजे दिग्याने काय केलं? सिगरेटची ओळख करून दिली, है ना. पियर ग्रुप जो आहे. ओके, सो आपण हे बघू सगळं एक 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 जे आहे. नेक्स्ट वन, ॲटिट्यूड. सो व्हॉट इज ॲटिट्यूड? तुम्हाला सांगितलं आहे. मग ॲटिट्यूडचं स्ट्रक्चर, कंटेंट, फंक्शन जे आहे, इन्फ्लुएन्स, रिलेशन विथ थॉट अँड बिहेवियर. आता तुमच्या ॲटिट्यूडचं तुमच्या थॉट प्रोसेसबरोबर आणि तुमच्या वर्तणुकीबरोबर बिहेवियरवर इम्पॅक्ट असतो बघा. म्हणजे त्याचं एक क्लोज रिलेशन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, इफ आय वोंट बिलीव्ह इन डेमोक्रेसी आय वोंट गो फॉर वोटिंग. जर लोकशाहीवर माझा विश्वासच नाही तर मी मतदान करायला जाईल का? काहीच संबंध येत नाही. ओके, आणि तसंही द हिंदूंनी म्हटलं होतं कुणीही सत्तेत आलं तर सगळे सारखेच वागतात, कुणालाही मत द्या म्हटलं, है ना. जो कपाट सार्कॅस्टिक होत होते. सो ओव्हरऑल जे आहे ना की ह्या सर्व याच्यामध्ये थॉट आणि बिहेवियर. आता समजा जर तुमचं एखाद्या व्यक्तीच्या प्रति निगेटिव्ह मत आहे तर तुम्ही काय कराल? समजा तुमचा एखादा रूम पार्टनर आहे ज्याच्याबद्दल 3 लोक बरोबर राहतात, ए बी सी. आता एचं जे आहे सी बरोबर जरा गणित बिघड. ओके, एची आंघोळ झाली आहे, बी आंघोळ करून ऑलरेडी लायब्ररीत जाऊन बसला आहे, सीला आंघोळीला जायचं आहे आणि तिथं 2च बादल्या पाणी येतं. ए काय करणार? दोन्ही बादल्या उलट्या करून देईल तिथे. ॲटिट्यूड बिहेवियरचे आहे. हेच जर एखाद्या व्यक्तीप्रती तुमचं जे आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असला. आमची मेस होती बघा, नानीची मेस जी होती, माझी सगळ्यात शेवटची मेस, म्हणजे ती मेस कम फॅमिलीसारखंच होतं सगळं. तर नानी ज्या होत्या ते माझ्यासाठी काही काही गोष्टी काढून ठेवायच्या. ॲटिट्यूड बिहेवियर जे आहे. ओके, म्हणजे मला काय आवडतं काय आवडत नाही ती ईच अँड एव्हरी गोष्ट माहीत होती. हां, मग ते काही स्पेसिफिक गोष्टी पण बनायच्या माझ्यासाठी. ओव्हरऑल काय असतं ना की एखाद्या व्यक्तीचा तुमच्या प्रती जो आहे जर तो सकारात्मक ॲप्रोच असला तर त्या केसमध्ये काय होईल? त्याचं रिफ्लेक्शन बिहेवियरमध्ये दिसेल. त्याचं रिफ्लेक्शन कशात दिसेल? थॉट प्रोसेसमध्ये दिसेल. विचार पण तुम्ही तसेच करता. मग म्हणजे सीचा काही संबंध नाही आहे तरी पण जर तुमच्या रूममध्ये समजा पाणी सांडलं, तुम्ही विचार करणार यांनी माझ्यासाठीच पाणी सांडलं. तुमची चक्र तशी चालतील बघा. त्याच्यामुळे ॲटिट्यूड जो आहे तर तो कसा? निगेटिव्ह कोणाप्रती पाहिजे? करप्शन प्रति निगेटिव्ह पाहिजे. तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज, ड्युटी, अकाउंटेबिलिटी प्रति तो कसा पाहिजे? पॉझिटिव्ह पाहिजे. ओके, मॉरल अँड पॉलिटिकल ॲटिट्यूड्स. सो याच्यामध्ये पॉलिटिकल जे आहे एक्स्ट्रीमिस्ट असणं, लिबरल असणं जे आहे, वेगवेगळे ॲटिट्यूड जे आहेत त्या गोष्टी आपण बघू. सोशल इन्फ्लुएन्स अँड परसुएशन, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. परसुएशन, परसुएशन म्हणजे काय? एखाद्याचं मन वळवण्याची कला. चला म्हटलं तर परसुएशन. आणि दुसरं काय आहे? सोशल इन्फ्लुएन्स. सोशल इन्फ्लुएन्स आजच्या डेटमध्ये एकदम सिंपल आहे बघा. एखादा मूवी आला, एखादी वेब सिरीज आली, तिच्यातलं एखादी हेअरस्टाईल असते, एखादा ड्रेस असतो, साडी असते फेमस, गल्ली गल्लीमध्ये तेच वापरलं जातं. किंवा याचं बेस्ट एक्झाम्पल तेच आहे, गुलाबी साडी. सोशल इन्फ्लुएन्स, ते ट्रेंडिंगला आलं, सगळे लोक तेच करतात. कदाचित उद्या अजून दुसरी कुठली गोष्ट असणार आहे की सोशल इन्फ्लुएन्स जो असतो की समाज काय करतोय, सोशल मीडिया जो आहे तो कशा पद्धतीने डील होतोय. सो सोशल इन्फ्लुएन्स ही गोष्ट अशी आहे की याच्यासाठी नंबर ऑफ गोष्टी आहेत. समाजात काय सुरू आहे त्याच्यानुसार. आता वेस्टर्न इन्फ्लुएन्स पण असू शकतात. आता हे जे खालची गल्ली आपली खाऊ गल्ली, हे काय? वेस्टर्न इन्फ्लुएन्स आहे तो. पिझ्झा केवढ्या मोठ्या प्रमाणावर विकला जातो तिथं. पास्ता हा प्रकार भारतीय आहेत काय प्रकार? मोमोज,
हे काय असतं हे कळालंच मला 4-5 वर्ष गेले. हे पांढरं पांढरं काय दिसतं मोदकासारखं लोक विकतात बाबा पुण्यामध्ये, हा ना, बऱ्याच ठिकाणी दिसायचं ते. सो हे काय प्रकरण आहे, बऱ्याच दिवसांनी कळलं की हा एक प्रकारचा मोदकच आहे, फक्त तिच्यामधल्या आतल्या गोष्टी जरा वेगळ्या आहेत, अंतरंग वेगळं आहे त्याचं थोडंसं, हा ना. सो सिम्पली जे आहे की सोशल इन्फ्लुएन्स आणि परसुएशन. आता परसुएशन सिम्पल एक गोष्ट आहे बघा, परसुएशन एकदम मजेदार गोष्ट आहे. परसुएशन म्हणजे याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे ईच अँड एव्हरी ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे परसुएशन. 100% रिझल्ट नाही तर पैसे परत, परसुएशन. ओके. किंवा ते संतूर मामाची ॲड येते बघा, माहीत आहे ना प्रत्येकाला संतूर मामा. परसुएशन म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की ह्या साबणाने आंघोळ केली तर आपलं वय कमी 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 होत जाईल ना. अ डे विल कम की आपण डिसअपिअर होऊन जाऊ. परफ्यूम मारला की सगळं जग आपल्या मागं पळतंय. अरे तुम्ही झोपला जरी तिच्यात पार एकदम 4 दिवस तरी कोणी जवळ येणार ना तुमच्या. पण काय आहे ना की ते चित्र तसं उभं केलं जातं की तुम्ही जर XYZ ब्रँडची गोष्ट वापरली, XYZ ब्रँडचे कपडे वापरले तर असं होऊ शकतं. ओके. हे काय असतं परसुएशन. परसुएशनमध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्या पण आपण शिकू समजा इन केस. तिच्यामध्ये 3 काय गोष्टी असतात. एक, परसुएशन ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे या सिलेबसमधली. याच्यात 3 गोष्टी असतात बघा. परसुएशन कशाच्या बेसिसवर ठरतं. परसुएशन ठरण्यासाठी 3 गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे एक, सोर्स म्हणजे काय, स्त्रोत मराठीमध्ये ॲक्च्युली, की जी व्यक्ती तुम्हाला मेसेज देणार आहे. दुसरं असतं मॅसेज, संदेश. आणि द थर्ड वन इज टार्गेट, म्हणजे तुमचं लक्ष कुठलं आहे. 3 गोष्टी परसुएशनचं बेसिक आहे बघा. सोर्स म्हणजे कोण सांगतंय. जसं हे लेक्चर मी घेतोय तर इथिक्सबद्दल मी बोलतोय तर मी सोर्स आहे. मॅसेज, मी जे इथिक्सबद्दल तुम्हाला सांगतोय GS4 तो मॅसेज आहे. आणि हु इज द टार्गेट, तुम्ही सगळे जे आहे ऑनलाईन ऑफलाईन जेवढी लोक आहात तुम्ही सगळे जे आहात ते टार्गेट आहे बघा याच्यामध्ये. आता याच्यामध्ये ते आपण ज्या वेळेस इन डेप्थ जाऊ ना तर ते एक शेड्स मी तुम्हाला तिथं क्लिअर करून देईन. ओके. आज आपण जे आहे सिलेबस एकदा फक्त समजून घेऊयात, मग तिच्यामधून जे आहेत की एक गोष्ट जी आहे तर ते आपण डील करू. ओके. हा एक सिम्पल. आता बघा एक गोष्ट इथं लक्षात घ्या, या विषयाचा जो काही बेसिक हे आहे हे तुम्हाला कधी असं डायरेक्टली परसुएशन विचारत नाही. हे तुम्हाला काय करतात, याचं ॲप्लिकेबल जे आहे ते फॉर एक्झाम्पल केस स्टडीमध्ये अप्लाय करायला लावतात तुम्हाला. की समजा मुलींची शाळा आहे किंवा मुलींना शाळेत पाठवत नाहीत लोक, मग त्या केसमध्ये तुम्ही काय केलं पाहिजे. मग तिथं तुम्ही जे आहे की बाबा 4 चांगल्या शिकलेल्या मुलींना तिथं घेऊन गेला तर मग त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. म्हणजे काय होतं ना, इनडिरेक्टली ही गोष्ट वापरणं जे आहे बघा. ओके. सो बेसिकली हे 3 गोष्टी लक्षात घ्या, सोर्स, मॅसेज आणि टार्गेट. मग आता हे तुम्हाला प्रत्येकीच्यात ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कुठल्या साबणाची ॲड आहे, व्हील आहे, हा ना, तिच्यामध्ये एखादा हिरो असतो बघा सलमान खान, हा ना, ती अशी बेडशीट झटकली की तिच्यातून फुलं निघतात. सो बेसिकली जे आहे की सोर्स असेल, मॅसेज असेल, टार्गेट असेल तर हे त्या टार्गेटची नीड काय ते बघून डील केलं जातं. जसं भारतामध्ये 2 व्हीलरची ॲड बघा तुम्ही, तिच्यामध्ये ॲव्हरेज दाखवला जातो बघा. XYZ गाडीचा ॲव्हरेज इतका आहे का, कारण आपल्याकडे कॉमन मॅन जो आहे तो काय बघतो, ॲव्हरेज बघतो गाडीचा, म्हणून ते दाखवतात की एवढ्या ॲव्हरेजची गाडी घ्यावं. तो मॅसेज जो आहे तो समोरच्याला. किंवा सिम्पल आहे, डिटर्जंट, सोप, कुठलीही ॲड असेल तर काय असतं, एक गृहिणी जी आहे बघा तिचा सगळ्यात जास्त वेळ ती कॉलर धुण्यामध्ये जातो. तो कॉलर जी असते ना ती खूप खराब झालेली असते. ती कॉलर घासून ती निघता निघत नाही, ती फाटते बघा. एकदम कॉमन फीचर आहे कॉमन घरातलं. सो हे सोर्स काय दाखवतात, टाईड येतं, सर्फ एक्सेल असं फिरतं आणि एकदम व्हाईट होऊन जातं ते. अरे तेवढे व्हाईट कपडे तर दुकानात विकत भेटत नाही. पण ते काय आहे ना की ते तुम्हाला दाखवलं जातं की तो जो आहे की तो मॅसेज आहे त्यांनी दिलेला न बोलता. मॅसेज प्रत्येक वेळेस सांगून दिला जाईल असं नाही. सो मॅसेज आणि टार्गेट कोण असतं, मग त्या याच्यात ती केस आहे मग त्याच्यानुसार. सो हे परसुएशन आहे.
फक्त हे तुम्हाला असं डायरेक्टली नाही विचारत, हे काय करतात ॲप्लिकेबल, म्हणून GS4 हा जो सब्जेक्ट आहे हा ॲप्लिकेबल आहे. असं जर डायरेक्टली विचारलं की व्हॉट इज परसुएशन, तर मग तुमची चांदी लागली बघा. म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट डायरेक्ट तुम्ही लिहू शकता. फॉर एक्झाम्पल एकदा प्रश्न विचारला आहे स्वच्छ भारत मिशनमध्ये परसुएशन कसं वापरलं. सो स्वच्छ भारत मिशन हा खूप जुना प्रश्न आहे, 2014. आता तुम्हाला ही जी सगळी नोट दिलेली आहे बघा, याच्यात 2013 to 2023 सगळे प्रश्न आहेत. हे जर तुम्ही वाचले तर याच्यात तुम्हाला लक्षात येईल की तिच्यात स्वच्छ भारत मिशनचा एक प्रश्न आहे. मग स्वच्छ भारत मिशनसाठी जे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटनी नंबर ऑफ जे वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक होतं त्यांना बोलवलं होतं, त्यांना तिच्यामध्ये सामील करून घेतलं. मग तिच्यामध्ये क्रिकेटर्स, पॉलिटिशियन्स, हॉलिवूड, आपले बॉलिवूडमधले सेलिब्रिटी असे सगळेच घेतले होते आणि तिच्या थ्रू ते करून घेतलं होतं. म्हणजे तुम्हाला त्याचं ॲप्लिकेशन ते डील करायला लावतात बघा. दॅट्स व्हेरी क्लिअर थिंग. ओके. त्यानंतर नेक्स्ट वन जे आहे ॲप्टिट्यूड अँड फाउंडेशनल व्हॅल्यूज फॉर सिव्हिल सर्व्हिस. आता बघा फाउंडेशनल व्हॅल्यू फॉर सिव्हिल सर्व्हिस जे आहे की आपली जी काही सिव्हिल सर्व्हिस आहे त्या सिव्हिल सर्व्हिसमध्ये सिव्हिल सर्वंट्स एंट्री घेतील त्यांच्यामध्ये कुठले मूल्य असले पाहिजे. आता यांचं रुटीन आहे एकदम. ह्या प्रश्न म्हणजे जवळपास फिक्स प्रश्न असल्यासारखा आहे की दरवर्षी हिच्यावर येतो म्हणजे येतो. तुम्हाला या सगळ्या टर्म समजून घ्यायच्या आहे. व्हॉट इज इंटिग्रिटी, व्हॉट इज इम्पार्शियलिटी, ओके, नॉन पार्टिसनशिप, ऑब्जेक्टिव्हिटी, डेडिकेशन टू पब्लिक सर्व्हिस, इम्पॅथी, टॉलरन्स, हे सगळे जे आहेत. आता हे सोडून पण कंपॅशन टुवर्ड्स वीकर सेक्शन, ह्या वेगवेगळ्या टर्म्स आहेत इथं. ह्या टर्म्स सोडून सुद्धा इतर पण जे आहे अशा काही टर्म्स तिच्यामध्ये आहेत किंवा अशा काही व्हॅल्यूज आहेत की ज्या असल्या पाहिजेत. ह्या सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत. तुम्हाला यांनी वारंवार एक प्रश्न विचारला आहे रिपीट की कुठल्या 3 व्हॅल्यूज महत्त्वाच्या आहेत. मग आता याच्यातल्या कुठल्याही 3 तुम्ही लिहू शकता. हे सोडून पण एखादी ॲड करू शकता तुम्ही. ओके. तर ते बघू आपण की कुठल्या लिहायच्या, त्याचा प्रेफरन्स कसा असला पाहिजे, पहिल्यांदा कुठली, 2 नंबरला कुठली, 3 नंबरला कुठली, तसं का करायचं आपण, ईच अँड एव्हरीथिंग. कारण आपल्याला काय पाहिजे, मार्क्स. ओके. दॅट्स व्हेरी क्लिअर. सो इंटिग्रिटी, इम्पार्शियलिटी, नॉन पार्टिसनशिप, ऑब्जेक्टिव्हिटी. आता याच्यामध्ये सिम्पल आहे की कंपॅशन टुवर्ड्स वीकर सेक्शन, समाजातला जो दुर्बल घटक आहे, आपण काय ना सर्वसमावेशक विकास आहे बघा आपला, सबका साथ सबका विकास. आताचं गव्हर्नमेंट किंवा कुठलंही गव्हर्नमेंट आलं तर ते काय करतं, इन्क्लुझिव्ह ग्रोथ आहे त्याच्यावर काम करतं की समाजातले सगळे घटक हे बरोबर घ्यायचे आणि त्याच्यानुसार डील करत जायचं. मग आता वीकर सेक्शनच्या प्रती आता कसं असतं की आपल्याकडं बऱ्याचदा एखादी केस घडल्यानंतर असे डिबेट्स होतात की इथं जर गरीब व्यक्ती राहिली असती तर तुम्ही असं केलं असतं का, श्रीमंत व्यक्ती येतं असं केलं असतं का, हा ना. हां, म्हणजे तुम्ही पिझ्झा द्याल का बाबा. एखादा जो आहे रुटीन गरीब व्यक्ती आहे त्याला तुम्ही एखाद्या गुन्ह्यामध्ये पकडलेला आहे, मग रात्री तुम्ही जे आहे पिझ्झा त्याला खायला देणार का. मग हे सिच्युएशनल आहे की जे आहे की आपण एक स्पेसिफिक ट्रीटमेंट स्पेसिफिक व्यक्तीला देतो आपल्या सिस्टीममध्ये. म्हणजे हेच जर तुम्ही आज एक कॉमन मॅन म्हणून व्यवस्थेमध्ये जाऊन 4 गोष्टी बोललात आणि तेच जर उद्या तुमच्याकडे काहीतरी पद आहे, तुमच्याकडे काहीतरी अचिव्हमेंट आहे तुमच्या, आणि नंतर तुम्ही बोलताय तर मग त्याची गणितं वेगळी असतील का. असं गणित महत्त्वाचं आहे. दॅट्स अ व्हेरी क्लिअर थिंग. सो हा जो वीकर सेक्शन आहे, या वीकर सेक्शनसाठी मग वेगवेगळ्या केसेस असतात. हे केस स्टडीमध्ये जास्त अप्लाय होतं बऱ्याचशा गोष्टी. ह्या टर्म्स पण आपण शिकून घेणार. जसं इम्पॅथी आहे बघा. इम्पॅथी, सिम्पॅथी असा शब्द ऐकला आहे तुम्ही. ओके. काय असते बरं सिम्पॅथी, सहानुभूती. म्हणजे नेमकं काय, हां चला, एखाद्या व्यक्तीचं बाबा म्हणजे तुम्ही सिम्पल आहे, सिग्नलवर तुम्ही उभे आहात, रखरखतं ऊन आहे समजा, मे 2025. सिग्नलवर लहान मुलं पुस्तकं वगैरे विकत असतात बघा, पेन, पेन्सिल, ड्रॉइंग बुक्स. बऱ्याचदा त्यांच्या पायात चप्पल नसते, शर्ट प्रॉपरली नसतं समजा बऱ्याचदा. मग तुम्हाला वाईट वाटू शकतं की बघा इतकी लहान लहान मुलं आहे ना ते. हे काय झालं, सिम्पॅथी जे आहे. ओके. कदाचित तुम्ही त्यांच्याकडच्या 2-3 वस्तू विकत पण घ्याल, कारण तुम्ही व्हॉट्सअप विश्वविद्यालयावर वाचला असेल एखाद दिवशी एखादा लेख. गरज नसताना 2 वस्तू विकत घ्या, बरोबर. व्हॉट इज इम्पॅथी. इम्पॅथी म्हणजे आहे ना त्या व्यक्तीच्या जागेवर जाऊन विचार करणं. आपल्याकडं आहे ना मूवीज, वेब सिरीज, तिच्यात एक फिक्स डायलॉग असतो. कुठला, तुम मेरी जगह होते तो क्या करते, है ना. तू माझ्या जागी असतात तू काय केलं असतं.
सो ही जी गोष्ट आहे ती म्हणजे एम्पॅथी, की त्या व्यक्तीच्या जागेवर राहून विचार कर. म्हणजे आपल्याकडं जे आहे ना, हुंडा प्रथा एक खूप तुम्ही जर बघितलं तर एक ज्याला आपण बघतो की इतकी रुजली ती अशी सहज येते एकदम, है ना. ओघाने ते काही गोष्टी केल्या जातात आणि काही गोष्टी मागून घेतल्या जातात. आता आपण म्हणणार की नाही ही चुकीचं आहे, असं व्हायला नको वगैरे वगैरे वगैरे, आणि आपली फार मोठी परंपरा आहे, शेवटी रिफॉर्मर्सचा पण रेफरन्स आलेला आहे इथं. आता इश्यू कसा असतो की तुम्ही जर वेगवेगळ्या अँगलनी हे बघितलं, मुलाच्या घरच्यांच्या इच्छेने तुम्ही विचार केला तर ते म्हणणार की आम्ही आमच्या मुलाला एवढं शिकवलं, त्याला नोकरीला लावलं, त्याला येऊ केलं तीऊ केलं, आता तुम्हाला आम्ही सांगितलं होतं करायला म्हणून, तो वेगळा भाग झाला, पण त्यांनी केलं. मग ते म्हणते आजपर्यंत याच्यावर 40 लाख रुपये खर्च झालेला आहे. मुलींच्या बाबतीत असं असतं की चला बाबा नाही आपली मुलगी सुखात राहील, तो एक इमोशनल तिच्यामध्ये एक आहे. दोन गोष्टी आहेत. आता तिच्यात बऱ्याचशा गोष्टी असतात. हिडन मोटिव्ह नावाची गोष्ट पण आपण शिकणार आहे बघा. हिडन मोटिव्ह. हिडन मोटिव्ह म्हणजे काय? हिडन मोटिव्ह अशी गोष्ट असते की बाबा आपल्याला समोरच्याकडून काहीतरी फायदा पाहिजे पण इनडिरेक्टली डील करायचा आहे त्याला. म्हणजे एखाद्याला खूप गोड गोड बोलायचं आणि 4 आपली कामं करत राहायची, त्याला पण कळत नाही पण आपलं काम चालू असतं. हिडन मोटिव्स कशा आहेत? किंवा समजा फॉर एक्झाम्पल की खूप चॅरिटी दाखवली आणि त्याच्यातून इन्कम टॅक्स वाचवला, एकदम सिंपल. हिडन मोटिव्स कशा आहेत? वेगवेगळे आहेत बघा. किंवा 3 इडियट्सचं बेस्ट एक्झाम्पल जर तुम्ही घेतलं, 3 इडियट इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर हिडन मोटिव्ह. की उद्या फरहान कुरेशी इंजिनियर बनणार, फरहान कुरेशी जॉब करणार, तो कार घेणार, तिच्यात आम्ही फिरू. आई वडील, हम एक ही एसी अफोर्ड कर सकते थे, वो हमने फरहान के कमरे में लगाया. फरहान थोडी ना म्हटला होता एसी लावा माझ्या कमऱ्यामध्ये म्हणून, मम्मी पप्पानी लावला. का? फरहान कुरेशी बीटेक इंजिनियर, डिग्री लागली पाहिजे, याने अभ्यास करायचा, हा ICA जाणार, हा डिग्री घेणार, हा जॉब करणार, याच्या गाडीतून आम्ही फिरू, मग लोक म्हणतील ते पहा कसले आदर्श लोक आहेत. हिडन मोटिव्ह इन केस ऑफ पॅरेंट्स. ओके. आता हे सगळं जे आहे की हे सगळ्या टर्म्स आपल्याला शिकायचे आहे. आपल्याकडं जे आहे की ॲसेट म्हणून बघणं जे आहे बघा, मुलांकडे ॲसेट म्हणून बघणं, मुलीकडे लायबिलिटी म्हणून बघणं, किंवा जे आहे दोघांकडे काही लोक ॲसेट म्हणून पण बघू शकत असतात. डिपेंड करतं, हे पण सिच्युएशनल आहे. समजा एखादं घर आहे की ज्या घरामध्ये एक मुलगी आहे, ती करती सवरती, ती जॉब करते, मग असं पण अशा काही घटना समोर येतात की बाबा तिचं लग्न झालं की मग आपलं काय, मग ते ॲसेट आहेत तुमच्या, लायबिलिटीज आहेत. हिडन मोटिव्स कसे असतात? मग ते लग्नच होऊ द्यायचं. ओके. सो बेसिकली जे आहे की अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मिळतील, आपण त्या बघत जाऊ. फक्त आपल्याला त्या कशा आहे ना, ॲडमिनिस्ट्रेटिव्हच्या अँगलनी बघायच्या आहेत, ब्युरोक्रेसीच्या अँगलनी बघायच्या आहेत. हे सगळं जे इथिक्स आपण शिकणार बघा, प्रोफेशनल इथिक्स प्रत्येकाला असतं. डॉक्टर, लॉयर, डॉक्टरचं प्रोफेशनल इथिक्स काय आहे? डू नॉट शेअर डिटेल्स ऑफ पेशंट. अदरवाईज XYZ पेशंट आला, त्यांनी ब्लड सॅम्पल दिलं, लगेच रिपोर्ट आला आहे त्याचा HIV पॉझिटिव्ह, लगेच टाकलं नाही XYZ, है ना, सोशल मीडियावर आजच डिटेक्ट झालेला आहे पहिला. चालणार आहे का आपल्याला? नाही चालणार. सो प्रोफेशनल इथिक्स जे आहेत लॉयरच्या बाबतीमध्ये असतात बघा, है ना. असं म्हटलं पण जातं डॉक्टर आणि लॉयरशी खोटं बोलू नका, खरं खरं सांगा, है ना. ओके. नेक्स्ट वन, इमोशनल इंटेलिजन्स. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इमोशनल इंटेलिजन्स आजच्या डेटमध्ये सगळ्यात जास्त गरजेची गोष्ट ही आहे बघा. भावनिक बुद्धिमत्ता जे आहे किंवा भावनिक प्रज्ञा असं पण याला म्हटलं जातं. ओके. आता आयोगाने काय म्हटलं आहे? भावनिक बुद्ध्यांक. म्हणजे किती शब्द याच्यासाठी? इमोशनल इंटेलिजन्स. एवढंच गणित आहे. आता व्हॉट इज इमोशनल इंटेलिजन्स? रेग्युलेशन ऑफ युअर इमोशन्स, दॅट इज. संपला विषय. आपल्या ज्या भावना आहेत त्या भावनांचं नियमन करणे. कंट्रोल हा शब्द आपण वापरत नाही, तर नियंत्रण नाही, नियमन, रेग्युलेशन. तो सॉकरवाला मूवी बघितला आहे का तुम्ही? चायनीज मूवी. ते फुटबॉल खेळतात बघा, पार एकदम लोक उडतात, इकडून फुटबॉल मारला की तिकडून फुटबॉल मारला. नाही बघितलेलं तुम्ही? है ना. इकडं ऑनलाईनवाल्यांनी बघितलं आहे का सॉकर? है ना. मग नंतर त्यांच्या टीममध्ये एक मुलगी येते,
हा ना, ती पार ते बॉलला असं गोल 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 फिरवणार. ती जी एनर्जी आहे ती एनर्जी रेग्युलेट करणं जे आहे बघा, तसे इमोशन्स रेग्युलेट झाले पाहिजे आपले. आता इमोशन्स कुठले कुठले असतात बरं सांगा बरं, इमोशनची नावं. इमोशन्सची नावं सांगा, तुम्हाला माहीत असणारे इमोशन्स कुठले कुठले आहेत. अँगर, हां. अजय, एखादा इमोशन. सॅडनेस, हां चला. हॅपीनेस, गुड. अजून? हां, जेलसी, हां हे लय महत्त्वाचं आहे. हां ना, हे दोघं फेल झालेले आहेत, 5 झाले शेवटच्या नंबरवर, आणि मित्र पहिला आलेला आहे ना. जेलसी, हां. लव अँड अफेक्शन, अजून केअर जे आहे, अजून हेट, है ना. हेट स्टोरी 1 2 3 हां तिकडं इमोशन्स. हां, ते एक वेगळं हे झालं बघा. म्हणजे आता तिच्यामध्ये कसं आहे ना की देर आर सर्टन बेसिक इमोशन्स. आपण ते आता एक एक करून जेव्हा शिकू ना तेव्हा त्या गोष्टी येतील. इंटरेस्टिंग आहे एकदम. बट आता बघा, तुम्ही किती इमोशनची नावं सांगितली असतील बरं? 7-8 इमोशनची नावं सांगितली. तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करा बरं, तिच्यात किती स्माइली आहे तिथं. थोडा थोडा थोडा, नंतर असा एकदम, है ना. किती इमोशन्स आहे. दे आर जस्ट लाईक दॅट मॅचिंग सेंटर. महिला मंडळ जातं ना मॅचिंग सेंटरमध्ये, एका कलरच्या किती शेड्स असतात तिथं, बघितलं का मॅचिंग सेंटर, है ना. असल्या गोष्टीत पडायचं नाही बिलकुल. आयुष्यातला भरपूर वेळ तिच्यात जातो. ओके, हे किती इमोशन्स आहेत तिथं. आपल्याकडे असतात का इमोशन्स? आपल्याला किती माहीत आहेत? 7-8-10 नावं आपण सांगतो, पण ते इमोशन्स किती. याचा अर्थ काय होतो ना की आपली डिक्शनरी रिकामी आहे इमोशनची. म्हणजे आपल्याला त्याची नावं तेवढीशी माहीत नाही. तुम्हाला बऱ्याचदा असा फील झालेला आहे का की तुमच्या मित्रांनी मैत्रिणींनी विचारलं की चल आपण जरा बाहेर जाऊन येऊ, तुम्ही म्हणता नाही, मूड एकदम खराब असतो. काय झालं माहीत नाही. झालं आहे का असं? तुम्हाला विचारलं ना समोर जा, काय झालं बाबा, माहीत नाही. याचा अर्थ काय आहे ना की आपल्याला ते इमोशन्स डील नाही होते, एक्सप्रेस नाही करता येते. आणि काय एक्सप्रेस करता येत नाही? कारण आपल्याशी ते इंट्रोड्यूस प्रॉपरली झालेलंच नाही. सो हे जे इमोशन्स असतात, या ज्या भावना आहेत वेगवेगळ्या, ह्या सगळ्या भावनांचं आपल्याला प्रॉपरली नियमन करणं गरजेचं असतं. म्हणजे साधी गोष्ट आहे, लग्न होतं आपल्या इथं, मुलगी जी आहे तर ती सासरी जात असते, हा ना. एक काळ होता लोक रडायची बघा. आजकाल फार क्वचित कुठंतरी रडतात लोक, कारण आजकाल तेवढं राहिलेलं नाही आहे, हा ना. कारण व्हिडिओ कॉलिंग, मोबाईल कनेक्टिव्हिटी, म्हणजे फार आणि गोष्टी फार वेगळ्या बदलत चालल्या आहे आता दिवसेंदिवस. चांगली गोष्ट आहे, कनेक्टिव्हिटी आहे. आता जर मुलीच्या घरचे एकदमच इमोशनल झाले आणि त्यांनी हातच सोडला नाही, तिचा नको नको नाही जायचं बाबा, तुम्हाला इथं राहायचं असलं तर नाही तर तुम्ही नेता, आमची पोरगी जाणार नाही. हां, सगळे रडतात पण जाऊ देतात ना शेवटी तिला. का? रेग्युलेशन ऑफ इमोशन्स, की नाही आपले इमोशन्स आता आपल्याला इथं कट डाऊन करायचे. जर कट डाऊन नाही झाले तर रडून रडून सगळे झोपून जातील तिथंच, एनर्जी जाईल त्यांची समजा, जाऊ शकत नाही पुढं. मग हे इमोशन्स कुठं रेग्युलेट करायचे? आता हा कन्सर्न जो आहे तो ॲडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीत आहे, ब्युरोक्रेसी. तिथं कुठली गोष्ट पर्सनली आपल्याला डील नाही करायची की हा माझ्या जातीचा आहे, हा माझ्या धर्माचा आहे, हे माझ्या धर्माच्या विरोधातले आहेत, असं नाही झालं पाहिजे. ओके, सो हा ना. सो बेसिकली जे आहे, आता हे जे इमोशन्स असतात त्याच्याशी रिलेटेड जे काही आहे ते रेग्युलेशन याच्यामध्ये ॲप्लिकेबल असतं. आता हे कसं आहे गव्हर्नन्समध्ये. आता बघा सिम्पली, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असा अधिकारी की ज्याला खूप चांगलं जे आहे अंडरस्टँडिंग आहे, कशाच्या बाबतीमध्ये? इमोशन्सच्या बाबतीमध्ये. जो इमोशनल होत नाही, पटकन वाहवत जात नाही, पटकन राग येत नाही, पटकन रिॲक्ट होत नाही. म्हणजे आता बघा, आता PSIचं इंटरव्ह्यू सुरू होतील समजा, मग त्याच्यामध्ये आज मी विचारलं होतं की वीक पॉईंट्स तुमचे काय आहेत. मग एकाने सांगितलं अँगर किंवा पटकन रिॲक्ट होणं. मग पोलीस डिपार्टमेंटसाठी चांगली गोष्ट आहे काय पटकन रिॲक्ट होणं? एखाद्याने आरे म्हटलं, आपण पटकन काढलं, बोलशील परत ना ना. रेग्युलेशन ऑफ इमोशन इज द बेसिक थिंग. मग एक ब्युरोक्रॅट जो आहे तो ब्युरोक्रॅटनी ते प्रॉपरली बेसिक जे आहे ते डील करणं गरजेचं असतं तिथं. ते जेवढं तुम्ही प्रॉपरली वर्क करणार तेवढं तुम्हाला जे आहे हेल्प करेल बघा.
सो आता ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असे अधिकारी जे रेग्युलेट करतात त्यांचे इमोशन्स, त्यांना चांगले प्रमोशन्स मिळतात, त्यांना जबाबदाऱ्या पण चांगल्या दिल्या जातात बघा, त्यांना जे आहे खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज तिथं मिळतात. प्लस दुसरा एक बेसिक त्यांच्या लेवलला एक बेसिक हे असतं, ते म्हणजे काय, तुम्हाला असं कधी अनुभवलं आहे का तुम्ही, ते 4 लोक आपल्याकडे बघून हसतायत, आपल्याबद्दल बोलतायत, ते होतं ना असं. आता गणित कसं असतं की जर तुमचे इमोशन्स तुम्ही रेग्युलेट नाही करू शकला तर तुम्हाला वाटू शकतं माझ्याकडे बघूनच याने असं कसं केलं, हा ना, याने असंच केलेलं आहे ना. ते मुळशी पॅटर्न बघितला असेल ना तुम्ही, हे गण्या हसतंय, ते सांग त्याला मारून टाकू गायला, कारण तो त्याचे इमोशन्स रेग्युलेट करू शकत नाही आहेत, गण्याला टेन्शन, है ना. सो इथं जे आहे गव्हर्नन्समध्ये तुम्ही ऑफिस पॉलिटिक्सपासून बाजूला राहता बघा. यू वॉन्ट बी अफेक्टेड बाय ऑफिस पॉलिटिक्स और, है ना. आता प्रत्येक ठिकाणी पॉलिटिक्स असं अशी कुठली गोष्ट आहे जिथे पॉलिटिक्स नाही, भारत आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत पॉलिटिक्स आहे, घरातल्या प्रत्येक खोलीत पॉलिटिक्स आहे, है ना. मला भेंडी आवडते म्हणून यांनी आणलीच नाही बाजारातून, ते कारलेच घेऊन आले. मागच्या हप्त्यात पण असंच झालं होतं. आता पुढच्या हप्त्यात आपण बाजाराला जाऊ, आपण सगळी भेंडी आणू. सो हे जे पॉलिटिक्स असतं प्रोफेशनल लाईफमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला, तर ते पण तुम्हाला लेस अफेक्ट करतं. सो तुमची ग्रोथ जी आहे, तुमची इफिशियन्सी वाढून जाते. तुम्ही जर नको त्या गोष्टींमध्ये नसाल तर ऑब्वियसली काय होईल, इफिशियन्सी इन्क्रीज होऊन जाईल तुमची. सो अशा बेसिक गोष्टी आहेत की ज्या ह्या डील करतात. सो इमोशनल इंटेलिजन्स हा तिच्यातला एक महत्त्वाचा आस्पेक्ट असतो. आता याच्यात तिसरी एक खूप महत्त्वाची बाब जी आहे बघा. ओके, सो कॉन्ट्रीब्युशन ऑफ मॉरल थिंकर्स अँड फिलॉसॉफर्स फ्रॉम वर्ल्ड अँड फ्रॉम इंडिया. इथंही कोणाचंही नाव लिहिलेलं नाही. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता बघा, कुठलंही पुस्तक उचला, त्या पुस्तकात सॉक्रेटिस आपण पण शिकणार आहे की तिच्यामध्ये जे खूप महत्त्वाचे आहेत, समजा जेरेमी बेंथम असेल, है ना, जे.एस. मिल आहे, नंबर ऑफ फिलॉसॉफर्स, इंडियन्स फ्रॉम वर्ल्ड, है ना, ॲरिस्टॉटल, प्लेटो. पण इथं असं कुणाचं नाव आहे का, नाही. हा ॲक्च्युअल सिलेबस आहे, हे पहिले समजून घ्यायचं. अदरवाईज जे आहे की मी 8 दिवस फिलॉसॉफर्सच करतो आहे, इथं नाही आहेत. ते तुम्हाला कोट्स विचारले जातात या पेपरमध्ये, जे आहे कोट्स असतात बघा, वेगवेगळे सुभाषित असतात. आपण तिकडे पण जाऊया, तिकडे तुम्हाला हिच्यामध्ये पण दिलेले असतात, ते हिच्यात दिलेले आहेत बघा. 12 नंबरचा प्रश्न बघा, हिच्यामध्ये 2 नंबरचं पेज. ओके, आता बघा, तेव्हा ऑनलाईनमध्ये जे आहे ना, हे आपण अपलोड केलेलं आहे बघा, इथिक्सची फाईल जी आहे ती. ओके, किंवा टेलिग्रामवर पण मी शेअर करून दिलेलं आहे आपल्या इतर स्टुडंट्स करता. आता बघा, सापडला 12 नंबर. इफ अ कंट्री इज टू बी करप्शन फ्री अँड बिकम नेशन ऑफ ब्युटिफुल माइंड्स, आय स्ट्रॉंगली फील देर आर 3 की सोसायटल मेंबर्स हू कॅन मेक अ डिफरन्स. APJ अब्दुल कलाम यांचं वाक्य बघा, जर आपल्याला करप्शन फ्री, भ्रष्टाचार मुक्त आणि चांगल्या विचारांचा देश घडवायचा असेल तर 3 सामाजिक घटक महत्त्वाचे आहेत. दे आर फादर, मदर अँड टीचर. आई, वडील आणि शिक्षक. आता याच्यामध्ये जे आहे ना की हे सेल्फ एक्सप्लेनेटरी कोट आहे बघा. याच्यामध्ये असंच काही आहे का बरं की याचा मतित अर्थ शोधायला हिमालयात वगैरे जावं लागेल. ओके, इथं सिम्पली दिलेलं आहे की करप्शन फ्री, है ना, नेशन ऑफ ब्युटिफुल माइंड्स, याच्याकरता 3 फॅक्टर्स महत्त्वाचे आहेत. फादर, मदर अँड टीचर. APJ अब्दुल कलाम म्हटलं आहेत. सो मूळ जे आहे की हा सिलेबसचा भाग आहे का तुमच्या. आता थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं का आपण, फॉर इन्कल्केशन ऑफ अ व्हॅल्यू देर आर 3 इम्पॉर्टंट थिंग. काय काय होतं ते, फॅमिली. मग फॅमिलीमध्ये मम्मी पप्पा आहेत ना, मदर अँड फादर. आणि तिसरं काय आहे, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये मास्तर आहे बरोबर, सिलेबसशी संबंधित आहे. सो सिलेबस समजून घेतला तर हे समजून घेता येतं बघा. कुठलीही गोष्ट आउट ऑफ द बॉक्स जाणार नाही. कॉन्टॅक्स्ट त्याच्याशी संबंधित जो राहील तो सिलेबसशी राहतो बघा. ओके, सो याच्यामध्ये कुठल्याही लीडरचं नाव दिलेलं नाही आहे. सुशीलचा प्रश्न आहे, काय सांगू इच्छितात म्हणजे नेमका रोग काय आहे कळला नाही. याचा अर्थ असा होतो, वेगवेगळ्या बुक्समध्ये नंबर ऑफ लीडर्स, नंबर ऑफ फिलॉसॉफर्स असतात, पण तुम्ही हे गृहीत धरू नका की हे सगळे सिलेबसचा भाग आहेत म्हणून. हां, याच्यातले जे खूप महत्त्वाचे आहेत ते आपण बघणार आहे. जसं गांधीजी आहेत, एव्हरग्रीन आहे बघा, की जे सेकंड ARC मध्ये पण तो सगळा उल्लेख त्यांचा आहे.
सायमल्टेनियसली इकडं इथिक्सशी रिलेटेड. आता बघा हे सगळे जे फिलॉसॉफर्स आपण बघतो, समजा सॉक्रेटिस असेल, ॲरिस्टॉटल असेल, जेरेमी बेंथम असेल, यांनी बरंच सारं तत्त्वज्ञान सांगितलं. तिच्यातला एक पार्ट इथिक्स आहे की तो इथिक्सशी रिलेटेड आहे. समजा तेवढा आपल्याला बघायचा आहे. एवढं लक्षात घ्या, अख्खेच्या अख्खे सगळे फिलॉसॉफर्स पाठ करणं किंवा त्यांची हिस्ट्री वगैरे असला प्रकार करणं आपल्याला इथं अपेक्षित नाही, किंवा त्या अनुषंगाचे प्रश्न पण यांनी विचारलेले नाही आहे. इथं यांनी जे आहे सेल्फ एक्सप्लेनेटरी कोट्स दिलेले आहेत. एकदा नीट शांतचित्ताने वाचा. तुम्ही स्वतः जरी वाचलं तर तुम्हाला वाचल्याबरोबर लक्षात येतं की अरे हां हिच्यामध्ये हे लिहायचं. ओके, सो इथं मुद्दा एकदम क्लिअर आहे. बघा झाला क्लिअर तुम्हाला की बुक्स वगैरे काय होतं ना की नंबर ऑफ टाईम्स, किंवा आता येत्या काळामध्ये कदाचित तुमचा मित्र दुसरी एखादी नोट वाचतो आहे, दुसरं एखादं पुस्तक त्यांनी आणलं, मग तुम्हाला तिथं असं वाटू शकतं की अरे ह्याच्यात एवढ्या सगळ्या गोष्टी आहे, मग आपण तिकडं झालं नाही, किंवा मग हे जे आहे की आपण इकडं हे शिकलो पण हिच्यात हे नाहीच आहे, तर ते बुकनुसार बदलत जातं. म्हणजे वॉरेन बफेटवर पण प्रश्न, त्याचा पण एक कोट विचारून झालेला आहे इथं. आता वॉरेन बफेट कोण आहे माहिती आहे तुम्हाला? सो ती जी व्यक्ती आहे तर ती कंप्लीट कॅपिटलिस्टिक माणूस आहे तो, हा ना. सो बेसिकली जे आहे ना की सिलेबसमध्ये असे कुठलेही नावं इथं दिलेलं नाही आहेत, पण ज्या लोकांचा इथिक्सशी संबंध आहे ते आपण शिकू. ओके, ते लक्षात घ्या. याच्यानंतर बघा सिव्हिल सर्व्हिस व्हॅल्यूज वगैरे जे आहे हा एक इन जनरल मुद्दा आहे. कॉर्पोरेट गव्हर्नन्स, इंटरनॅशनल रिलेशनमधलं इथिक्स जे आहे. आता बघा इंटरनॅशनल रिलेशनमधलं इथिक्स, आता एक करंट अफेअर्स आहे अख्खं. हिच्यात जर प्रश्न आला तर तो करंटला धरून येईल. जसं तुम्हाला मी सांगितलं कालच्या सेशनमध्ये मुईझ आलेले होते बघा, की ज्या माणसाने आपल्याला इतका त्रास दिला आहे गेल्या काही महिन्यांमध्ये की तुमचं सैन्य परत घ्या, तुमचं हे परत घेऊन जा, ते परत घेऊन जा, तो माणूस पण काल आलेला होता तिथे, है ना, शपथविधीसाठी. सो तो जो मुद्दा आहे की इंटरनॅशनल लेवलला गोष्टी कशा होतात, बॉर्डरचे काय इश्यू आहेत, फंडिंगचे काय इश्यू आहेत, काउंटरफिट करन्सी, फेक करन्सी दुसऱ्या देशातून भारतामध्ये पाठवली जाते, है ना. मधल्या काळामध्ये फर्जी नावाची वेब सिरीज आली होती बघा एक. सो ह्या ज्या गोष्टी आहेत तर इंटरनॅशनल लेवलला इथिक्स कसं डील करतं. कॉर्पोरेट गव्हर्नन्स हिच्यामध्ये आहे की कॉर्पोरेटमध्ये कशा पद्धतीने काम केलं जातं, मग आपल्या प्रशासन पब्लिक हिच्यामध्ये ते आणू शकतो का, अशा सगळ्या गोष्टी हिच्यामध्ये आहेत बघा. प्रायव्हेट इन्स्टिट्यूटमध्ये कसं असतं, गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये कसं असतं. आता प्रायव्हेटमध्ये कसं आहे तर प्रायव्हेटमध्ये रेड टेप मेकॅनिझम कमी आहे बघा. ओके, रेड टेप मेकॅनिझम जे आहे तर ते फार कमी असतो, क्विकली काम होतं. म्हणजे तो बाहेर स्कॅन कोड आहे बघा आपल्या इथं ठेवलेला, त्याची गंमत सांगतो मी तुम्हाला. आधीचा ज्या बँकेचा होता त्या बँकेला आपण स्कॅन कोड पाहिजे म्हणून 4 वेळा ॲप्लिकेशन दिलं होतं, फॉर्म भरून दिले होते. नॅशनलाइज बँक आहे भारत सरकार. ओके, त्यांच्याकडे आपण 10 वेळा गेलो होतो. दरवेळेस आपला फॉर्म हरवत होते ती लोक, सांगत होतो. 2 मॅनेजर बदलून गेले या चक्करमध्ये. त्याच्यानंतर आपल्याला एक स्कॅन कोड भेटला, तो पण असा की तो 50 वेळा स्कॅन केल्यानंतर एकदा स्कॅन होतो. तो इतका पुसट चिपकवलेला, प्रिंट काढलेला. शेवटी आपण एका प्रायव्हेट बँकेकडून ते डील केलं. 3 दिवसामध्ये तिथं बाहेर जो आहे प्रिंटेड स्कॅन कोड आपला आलेला. बरं, याच्यासाठी आपल्याला त्यांच्या मागं फिरायची गरज नाही पडली. ते इथं आले, फॉर्मॅलिटीज केल्या, ठेवून गेले. कॉर्पोरेट गव्हर्नन्स जे आहे किंवा ओव्हरऑल प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्समध्ये काम कसं चालतं, कारण तिथं इन्सेंटिव्ज आहेत, कामाचे टार्गेट्स आहेत तिथं. मग ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा जी अकाउंटेबिलिटी आहे ती अकाउंटेबिलिटी आपल्याला जे आहे तर ती डील होते का. सो असे बरेचसे प्रश्न आहेत. याचा अर्थ असं नाही की गव्हर्नमेंटचं वाईट आहे सगळं, पण आपल्याला कामाची पद्धत बदलणं गरजेचं आहे. किंवा तिथला जो एम्प्लॉई आहे त्याला बऱ्याचदा असं वाटतं की नाही मला गरज नाही, तुमची गरज आहे तुम्ही करा. हा बऱ्याच ठिकाणी अनुभव पण येतो. मग ते जे आहे की ते ऑन द बेसिस ऑफ मेरिट कॅल्क्युलेशन्स होतात का गव्हर्नमेंटमध्ये, की जो खरंच काम करतो तो मरतो तिथं, बाकीचे नुसतंच बसून बसलेलं आहे. तर मग जो काम करतोय त्याला मेरिट बेसिसवर तुम्ही गोष्टी द्या, त्याला इन्सेंटिव्ह तुम्ही देऊ शकता. जो काम करत नाही त्याचं पण कॅल्क्युलेशन मूल्यमापन तिथं झालं पाहिजे. अशा कितीतरी गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात बघा. ओके, देन नेक्स्ट वन जे आहे प्रोबिटी. प्रोबिटी जे आहे ते म्हणजे काय, इट इज ऑल अबाउट आता गव्हर्नन्स. आणि त्याच्यामध्ये जे आहे बघा याच्यामध्ये एकतर पब्लिक सर्व्हिस काय असते ना. मग आता पब्लिक सर्व्हिस ही संकल्पना समजून घेणं, लोकांसाठीची सेवा, मग ती काय आहे, मग तिच्यामध्ये कशा पद्धतीने डील करायचं, मग सगळं सोडून देतो का आपण. आता बघा पॉलिटिशियन्स कसं डील करतात बरं. त्यांना पगार आहे का पॉलिटिशियन्सला. हां, ते जर निवडून गेले तर त्यांना काही मिळणार आहे, पण असं इन डे टू डे लाईफमध्ये काही पगार आहे का त्या व्यक्तीला काम करायला, नाही.
पण सिव्हिल सर्वंट कसा आहे, त्याला सॅलरी आहे प्रॉपर. ओके, सो हा जो डिफरन्स आहे. पण त्यातल्या त्यात पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह जे आहेत आणि परमनंट एक्झिक्युटिव्ह, यू आर गोइंग टू बिकम अ परमनंट एक्झिक्युटिव्ह. तुम्ही ब्युरोक्रॅट सरकारी अधिकारी झालात, तुम्ही कोण असणार आहे, परमनंट एक्झिक्युटिव्ह. तुमची काय होईल, जास्तीत जास्त बदली. ह्या भ्रमात इथून पुढं राहायचं नाही. गेम पण होऊ शकतं, पण तिथं ती एक पॉसिबिलिटी खूप जास्त आहे. कारण भारतातला हा सगळ्यात सेफ जॉब मानला जातो. राष्ट्रपतीने अपॉइंटमेंट केली, बाबा UPSCतून तुम्ही क्लिअर झालात, इकडून केला राज्यपालांनी केलेली आहेत, मग तुम्हाला डायरेक्टली नोकरीवरून काढणं एवढं सोपं नाही आहे. पगार आहे तिथं, परमनंट एक्झिक्युटिव्ह. जास्तीत जास्त उद्या राजकारण्यांबरोबर तुमचं नाहीच जमलं तर काय करतील ते, गडचिरोलीला पाठवतील आपण. ओके, पनिशमेंट ट्रान्सफर वगैरे असे शब्द त्याच्यामध्ये वापरला. आणि पॉलिटिकल एक्झिक्युटिव्हचं गणित कसं आहे, 5 वर्षानंतर बदलू शकतो. आणि जी परिस्थिती सध्या आहे तर ते काही सांगता येत नाही, सकाळ दुपार संध्याकाळ. ओके, डिपेंड करतो ते. सो याच्यामध्ये क्वालिटी ऑफ सर्व्हिस डिलिव्हरी, वर्क अँड कल्चर, तुम्ही जिथं काम करता ते कसं असलं पाहिजे. जर तुमचं ऑफिस फ्रेश असेल, है ना, स्वच्छता असेल तिथं, आणि हेच जर की तिथं फायलींचे गठ्ठे पडले, तिच्यात तुम्ही बसलाय, तुमच्यावरचा फॅन असा हलतोय. मधल्या काळात एका गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये गेलो होतो, तिथली परिस्थिती एवढी वाईट होती की ते खालचं जे छताचं प्लास्टर होतं ते असं अर्धा फूट खाली लटकत होतं, आणि त्याच्या आजूबाजूनी भिंतीच्या कडेने ते लोक बसली होती की ते पडलं तर मध्ये पडल, आपण साईडने बसू. मग त्यांच्या सेफ्टीचा विषय जो आहे, म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत ना त्या डील करणं जे आहे, की वर्क कल्चर, सिटीजन चार्टरचे आहे बघा, इन्फॉर्मेशन शेअरिंग अँड ट्रान्सपरन्सी इन गव्हर्नमेंट जे आहे, RTI आपल्याकडे माहितीचा अधिकार. गव्हर्नमेंट जे डिसिजन घेतं ते डिसिजन जे आहेत लोकांपर्यंत गेले पाहिजेत. ओके, राईट टू इन्फॉर्मेशन, कोड ऑफ कंडक्ट, कोड ऑफ इथिक्स. ओके, सो किंवा करप्शन जे आहे, पब्लिक फंड्स अँड करप्शन आपण बोललो आहे. सो हे या सिलेबसचा भाग आहे बघा. देन केस स्टडीज. आता बघा, केस स्टडीज मजेदार याच्यामध्ये विचारल्या जातात. इकडे सौरभनी टाकलेलं आहे UP इलेक्शन ड्युटी, IASला निवृत्त केले सरकारने. सो अशा गोष्टी घडू शकतात, हा ना. शेवटी कसं आहे बघा, परमनंट आणि पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह याच्यामध्ये पण तुम्हाला द्वंद्व बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं. आता हा सगळा सिलेबस आहे, हे सगळं जे बघितलं हे कन्सेप्ट्स आहेत, हे समजून घ्यायचे. आणि हे अप्लाय कुठं होणार, आता केस स्टडीजमध्ये पण अप्लाय केले जातील. आणि जे प्रश्न विचारले जातील तुम्हाला ते याच्या बेसिसवर विचारणार. हा विषय लाईक हिस्ट्री, लाईक जिओग्राफी असा नाही, है ना. राईट डाऊन द कॉजेस फॉर फर्स्ट वर्ल्ड वॉर, सेकंड वर्ल्ड वॉर, व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ फर्स्ट वर्ल्ड वॉर. तर ते साधं सरळ गणित येतं एकदम, है ना. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ 1857 रिवोल्ट, असं हे नाही. मग आता याच्यामध्ये केस स्टडीज कशा असतात बघा. आता केस स्टडीजमध्ये पुण्याची केस आहे बघा, ही काल मी उल्लेख केला होता. एक्सपेक्टेड आहे त्या काळामध्ये की मायनर जो आहे त्या मायनरनी गुन्हा केल्यानंतर काय तिथं पॉसिबिलिटीज आहे. मग पॅरेंट्स जे आहेत, पॅरेंट्सला शिक्षा करणं जे आहे, मग त्याचे कायदे आहेत प्रॉपरली आपल्याकडे. मग जज काय करू शकतो तिथं. ओके, सो बेसिक इथले जे मुद्दे आहेत की मायनरचा कन्सर्न येऊन जातो. अशी ज्या वेळेस एखादी घटना घडते तर ती पेपरमध्ये येण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत बघा. कारण याच्या आधी असं झालं आहे, त्याचे पण एक्झाम्पल्स तुम्हाला दाखवतो. तर हे काय आहे, त्या काळामधलं एक्सपेक्टेड आहे. अशा एक्सपेक्टेड केस स्टडी ऑलरेडी आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये काय करायचं काय नाही हे पण आपण नोट डाऊन करू. आता ही केस स्टडी करंट अफेअरचे लेक्चर सकाळचे मिस करायचे नाही. ओके, सो तिच्यामध्ये या गोष्टी घेतो आपण की काय आहे, कशामुळे हे घडलेलं आहे, याचे रिझन्स काय होते वगैरे वगैरे. ओके, आता ही केस आहे ना, ही उद्या विचारली जाऊ शकते तुम्हाला की एका मायनरने ॲक्सिडेंट केलेला आहे, तिच्यात काही लोकांचा जो आहे दुर्दैवी त्यांचं निधन झालेलं आहे, ते घरात ते कमवते होते. ओके, म्हणजे बघा त्याची इंटेन्सिटी ते डिफाईन करतो तिथं. केस स्टडी देताना जे आहे इंटेन्सिटी एकदम प्रॉपरली डिफाईन केली जाते. डिफाईन करणं म्हणजे सिम्पली जे आहे की ती इंटेन्सिटी कशा पद्धतीने डील करून देतील. की आता बघा, एखाद्या व्यक्तीचं निधन झालं समजा अपघातामध्ये, ती व्यक्ती वृद्ध होती, समजा वय वर्ष 80 होती, तर त्या व्यक्तीवर डिपेंडंट असणाऱ्यांचे चान्सेस कमी आहेत. पण एखादी जी आहे त्या घरातली कमवती ती व्यक्ती होती असं पण सांगतात. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जी इंटेन्सिटी तिथं वाढून गेली अजून जास्त. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीचं निधन होणं, राईट टू लाईफ हॅम्पर होतो आहे, तर ते सिव्हिअर ऑफेन्स तो आहे. पण त्याच्याबरोबरच त्याच्याशी रिलेटेड इतर गोष्टी कुठल्या आहे, मग त्या फॅमिलीची इकॉनॉमिक सेफ्टी त्याचं काय, मग त्यांना कंपन्सेशन दिलं गेलं पाहिजे का, सायमल्टेनियसली हा गुन्हा घडला याला रिस्पॉन्सिबल कोण आहे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे का, वगैरे वगैरे वगैरे. ओके,
अशी ती इंटेन्सिटी असते. बरं, हिच्यामध्ये तुमचा रोल पण डिफाईन केलेला असतो की तुम्ही कोण आहात. दे डिफाईन युअर रोल. आणि मग तुमचा रोल जो आहे, आयदर युअर IPS ऑफिसर, IAS ऑफिसर, है ना, किंवा तुम्ही जज आहात, किंवा तुम्ही कोणीच नाही, म्हणजे कोण, कॉमन मॅन. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा तुम्हाला कुठला स्पेसिफिक रोल दिला जात नाही, तुम्ही कॉमन मॅन आहे, तर मग कॉमन मॅनकडे असे काही पॉवर नसतात बघा. पोलिसांना, हा ना, यांना अटक करा, असलं कॉमन मॅनकडे असतं का? नाही. कॉमन मॅन काय करू शकतो? कॉमन मॅन पोलिसांना कळवू शकतो. कॉमन मॅन व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकू शकतो. कॉमन मॅन NGOजला फोन करू शकतो. मग कॉमन मॅनचे पॉवर्स काय काय आहे त्या बघायच्या. मीडियाला कॉमन मॅन कॉन्टॅक्ट करू शकतो. ओके. आणि जर अधिकारी असेल तर तो स्वतः ती सिस्टीम जी आहे तर ती युटिलाइज करणार आहे, किंवा त्याच्याकडे ते अधिकार आहे, ती ऑथॉरिटी आहे, तो पटापट त्या गोष्टी ज्या आहेत त्या फिरवू शकतो. म्हणजे ते पण बघणं गरजेचं असतं. तुमचा रोल डिफाईन असतो हिच्यामध्ये. आता ही प्रत्येक केस स्टडी किती मार्काची आहे? 20 मार्क्स इच. ओके. काल बघितला बघा पॅटर्न जो होता, मी तुम्हाला सांगितला होता, 20 मार्क्स इच केस स्टडी आहे. 20 मार्काची केस स्टडी असणार, अख्खी डिफाईन. आता बघा हा पेपर जो आहे हिच्यामध्ये 14 प्रश्न असतात दिसताना, असतात किती ॲक्च्युली? नियर अबाउट 19 प्रश्न. तसं बघायला गेलं तर 20 प्रश्नांचे पेपर आहेत. हा 19चा, हा सगळ्यात लेंथी पेपर आहे. एक एक केस स्टडी जर तुम्ही वाचायला घेतली बघा, याच्यात केस स्टडी केवढी मोठी आहे. या केस स्टडीमध्ये तुमचे GHचे 2 ते 3 प्रश्न तयार होतात. तसं बघायला गेलं तर म्हणजे हा जो हे एवढं सगळं वाचायचं, समजून घ्यायचं आणि मग ते लिहायचं, तर त्याला जे आहे तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं. हा लेंथी पेपर असतो बघा. वाटताना वाटतं. आता हे बघून घाबरायचं नाही. सगळ्यात पहिली गोष्ट तर हां ते क्लिअर करायचं, हा ना. हे असलं बघून घाबरायचं ना बिलकुल. तुम्हाला जसे जसे लेक्चर पुढं सरकतील तुम्हाला लक्षात येईल की हिच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत ज्या सांगितल्या जातील इथं, त्या तशात जर तुम्ही डील केल्या तर तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. आपण रेग्युलर आन्सर रायटिंग करणार आहे म्हटल्यानंतर तो फाईननेस पण त्याच्यामध्ये येत जातो. आणि जे मुद्दे इथं सांगितले जातील त्या पद्धतीने तसं जसं लिहित जायचं, तुम्हाला तो काही कन्सर्न राहणार नाही. म्हणजे हिच्यामध्ये जेवढ्या पॉसिबिलिटीज आहेत प्रश्न विचारायच्या त्या सगळ्या आपण इथंच क्लिअर करू. म्हणजे जे काही इथं होणार आहे त्याच्या बाहेर तुमचा पेपर जाणार नाही. ओके. सो आता इथं बघा ही केस स्टडीज अशी आहे. तशा काय काय केस स्टडीज असतात की ज्या रुटीन विचारून झालेल्या आहेत. सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेसच्या महिलांच्या बाबतीमध्ये वारंवार विचारलेल्या केस स्टडीज आहेत. कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण. ओके. सो सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस. मग तिच्यामध्ये काय असू शकतं की तुम्ही कंपनीचे CEO आहात, मग तुमच्याकडे तुमच्या फिमेल एम्प्लॉईनी जे आहे तर ती कंप्लेंट दिलेली आहे की मला XYZ एम्प्लॉई जो आहे तो हॅरॅस करतो आहे. मग त्या केसमध्ये तुम्ही कशी ॲक्शन घेणार? ओके. सो सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या केसेस भरपूर येत असतात समोर. मधल्या काळामध्ये मी टू नावाची एक मूवमेंट गाजली होती. त्याच्यावर एक सेशन आहे बघा यूट्यूबवर, ते बघून घ्या. ज्याला मी टू माहीत नसेल, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी टूचं एक सेशन आहे. तर मी टू ज्यांना माहीत नाही त्यांनी बघून घ्या. ओके. सो मी टू जे आहे सेक्शुअल हॅरॅसमेंटच्या बाबतीतली मोठी चळवळ होती, जागतिक स्तरावर झालेली. भारतातही त्याचे रिफ्लेक्शन होतं आहे. सो तुम्हाला केस स्टडीजमध्ये असं विचारलं जातं. मग आता याच्यामध्ये सिम्पल गोष्टी काय असतात की जर असं घडतं आहे, तुम्हाला एखाद्या महिला कर्मचाऱ्यांनी येऊन सांगितलं की बाबा मला असा असा त्रास दिला जातो आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट काय कराल बरं तुम्ही? काय केलं पाहिजे याच्यामध्ये? चला शिवप्रसादनी शी बॉक्स टाकला. शी बॉक्स जो आहे सेक्शुअल हॅरॅसमेंट बॉक्स जो आहे, काय करायचं बरं? सगळ्यात पहिली बेसिक गोष्ट काय करणार तुम्ही? जसं ही असते कुस्तीपटूंची केस आहे बघा, आता जे रेसलर जे आहेत त्यांची केस आहे बघा, है ना. सेक्शुअल हॅरॅसमेंटची केस जी आहे, एवढे दिवस आंदोलन चाललं आहे बघा सगळं, है ना. काय करणार बरं सगळ्यात पहिलं? अभिषेक, तू CEO आहे कंपनीचा, तुझ्याकडे एक महिला कर्मचारी आली आणि तिने सांगितलं की XYZ व्यक्ती जी आहे आपल्या कंपनीतली कर्मचारी मला त्रास देते. काय करा? सगळ्यात पहिली गोष्ट काय करणार आपण? मला एक गोष्ट सांगा. हां हां, एक्सलंट. सगळ्यात बेसिक गोष्ट आहे ॲश्युअर हर की तुम्ही जी तक्रार दिलेली आहे याची गंभीरपणे दखल घेतली जाईल. तुम्हाला जो इथं त्रास झालेला आहे त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि जे काही इश्यू आहे ते आपण सॉर्ट आऊट क्विकली आम्ही डील करू. याचे ॲश्युरन्स जो आहे तो सगळ्यात बेसिक असतो बघा, सगळ्यात पहिली गोष्ट. ओके. तर ह्या गोष्टी आपण शिकू की म्हणजे तिच्यात काय महत्त्वाचं आहे काय नाही. उद्या असं असू शकतं का की ह्या महिलेने दिलेली कंप्लेंट ती फेक आहे? तसं पण असू शकतं. म्हणजे तिने जी कंप्लेंट दिली तीच फेक आहे. नंतर कळलं की ज्याच्याबद्दल कंप्लेंट होती
त्याचा म्हणजे तसं काही हे नाहीच आहे किंवा त्याच्या अगेन्स्ट ते चुकीच्या पद्धतीने कंप्लेंट दिली गेलेली आहे. सो दोघे अँगल आहे, ते इन्व्हेस्टिगेट पण करायचे आपल्याला, आपण बघू. आणि हे सिस्टीममध्ये घडतं, अशा अशा प्रकारच्या केसेस समोर येत जातात. आता तिच्यामध्ये हे इंटेन्सिटी कशी वाढवतात की ज्या व्यक्तीची कंप्लेंट केली आहे तो स्टार परफॉर्म आहे कंपनीचा, म्हणजे कंपनीचा मॅक्झिमम बिझनेस तो आणतो, कंपनी त्याच्यावरच टिकून आहे. म्हणजे ही महिला जरी काढून टाकली जॉबवरून तर काही बिघडणार नाही, पण त्याला काढलं तर कंपनीचं काय कारण नाही. मग काय करायचं? हां, काय करायचं? काय वॉर्निंग? ओके, वॉर्निंग द्यायची त्याला. म्हणजे तिच्यामध्ये तुम्हाला केस स्टडीमध्ये अशा अँगल्स दिलेले असतात, बरोबर. वॉर्निंग देऊन पण त्यांनी परत तसंच केलं, मग उलट त्यांनी जास्त त्रास दिला की माझी कंप्लेंट करता का, बघतो तुम्हाला. इथिक्सची उत्तरं ठरलेली आहेत बघा. इथिक्समध्ये आहे ना हा असा विषय आहे की ज्याचं उत्तर ठरलेलं आहे, फक्त प्रोसिजर तुम्हाला लिहायची, एक्सप्लेन करू. कंपनी रसा तळाला गेली तर चालणार आहे, पण असली गोष्ट खपवून घेणार, ये जिंदगी देश के नाम, असं गणित आहे. सो इथिक्समध्ये आहे ना ते उत्तर ठरलेलं आहे. हां, फक्त त्या उत्तरापर्यंत जाण्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ना ते मॅटर करतं. हा, हिच्यामध्ये कसं असतं ना की कंपनीची इमेज खराब होणं किंवा त्या सगळ्या गोष्टी किंवा तिथला सगळा जो फिमेल एम्प्लॉई आहेत त्या ज्या आहेत त्यांची इफिशियन्सी हॅम्पर होऊन जाईल, त्या सिक्युअर फील करणार नाही वगैरे वगैरे असं. ओके, सो असं एक गणित असतं की याच्यामध्ये दोन्ही पद्धतीने तुम्हाला बघावं लागतं. आयदर ती फेक कंप्लेंट आहे, ती खरी कंप्लेंट आहे, मग त्याचे अँगल्स काय आहेत वगैरे वगैरे. नेक्स्ट वन, चाइल्ड लेबर. ओके, चाइल्ड लेबरवर पण तुम्हाला अपेक्षित आहे. याचे काही टिपिकल आस्पेक्ट आहे की ज्याच्यावर वारंवार प्रश्न येऊ शकतात किंवा केस स्टडीज ज्या आहेत. आता बघा, रॅट होल मायनिंग जे आहे, रॅट होल मायनिंगमध्ये चाइल्ड लेबर बरंच न्यूजमध्ये होतं गेल्या 2-3 महिन्यामध्ये. ओके, नॉर्थ ईस्टमध्ये रॅट होल मायनिंग असतं, असं छोटंसं छिद्र करून, उंदीर कसं छिद्र करतो ना, तर जाऊन कोळसा बाहेर काढतात लोक, त्यात लहान मुलांना वापरलं जातं. मग तिच्यामध्ये जे आहे की चाइल्ड लेबर जो आहे हा एक क्रुशियल तिच्यामधला आस्पेक्ट आहे की चाइल्ड लेबरवर पण आपल्याला केस स्टडी विचारली जाऊ शकते. वारंवार जे आहे की त्या गोष्टी समोर येत राहतात, तिच्यावर प्रश्न विचारले जाण्याचे चान्सेस असतात. आता चाइल्ड लेबरवर ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे. कुठं विचारला होता की फायर क्रॅकर्स, दिवाळीचे फटाके असतात ना, ते फटाके जिथं बनतात तिथं मोठ्या प्रमाणावर जे आहे तर ते चाइल्ड लेबर असतात बघा. आणि मग ते जे चाइल्ड लेबर आहेत त्या चाइल्ड लेबरला तिथं अशा सिच्युएशनमध्ये काम करावं लागतं. हे बघा, हे चाइल्ड लेबर आहेत, फटाके बनत आहेत तिथं. ओके, सगळी जी शोभेची दारू असते बघा, त्याचे सगळे केमिकल्स असतात है ना, त्यांच्या बॉडीवर इम्पॅक्ट करतात. आणि शिवकाशी नावाचं जे तमिळनाडूमधलं ठिकाण आहे तिथं एकदा स्फोट पण झाला होता. मग ही केस स्टडी लगेच विचारली होती त्यांनी की त्या चाइल्ड लेबरच्या बाबतीमध्ये काय, म्हणजे तुम्ही तिथं व्हिजिट केली, तुम्हाला कळलं, तुम्ही बघितलं की सगळी लहान मुलं इथं काम करतायत, मग तुम्ही काय करणार? पण तुम्ही कॉमन मॅन होता तिथं, अधिकारी वगैरे नाही. मग कॉमन मॅन काय करू शकतो? थोड्या वेळापूर्वी सांगितलं मी, काय काय करू शकतो तो, बरोबर, तो सगळं करू शकतो. त्यांनी तिथे एक गोष्ट मेन्शन केली होती, मी तुम्हाला सांगितलं की इंटेन्सिटी जी आहे ती इंटेन्सिटी कशी होती की त्यांनी हे क्लिअर केलं की तो सगळा जो रिजन आहे तिच्यामध्ये अनएम्प्लॉयमेंट मोठ्या प्रमाणावर आहे, लोक जी आहे पॉवर्टी मोठ्या प्रमाणावर आहे, गरिबी आहे. या लहान मुलांना जॉबला नाही ठेवलं तर त्यांच्या घरी काही खायला मिळणार नाही वगैरे वगैरे, एकदम इंटेन्सिटी अशी दाखवून दिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला काय करावं लागेल, यांना इथून मुक्त तर करायचंच आहे, पण सायमल्टेनियसली त्यांच्या फॅमिलीला एम्प्लॉयमेंट जनरेट करून द्यायचं, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने ते डील करतं बघा. किंवा याच्या पलीकडे जाऊन जे आहे ना, ओके, बाहेरची लोक घेतली आहेत हा ना, इथली लोक आक्षेप वगैरे घेतील म्हणून. आता बघा, इंटरव्ह्यूचं पॅनल आहे आणि ही व्यक्ती इंटरव्ह्यू देते एक. ओके, आता हे जे इंटरव्ह्यू देणारे साहेब आहेत, असं इमॅजिन करा हेच पॅनलचे चेअर
पर्सन जे आहेत मधले अध्यक्ष मॅडम ज्या आहेत त्या, ही यांच्या काकाची मुलगी आहे. ओके, बहीण आहे त्यांची, आणि तीच भावाचा इंटरव्ह्यू कंडक्ट करते. मग काय होईल? गडबड होऊन जाईल ना सगळी. चालेल का बरं असं? ती काय करेल? पॉसिबिलिटी तिथं काय आहे? फेवर करू शकते बघा. म्हणजे जर असं झालं की तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यू पॅनलवर आहात आणि त्या इंटरव्ह्यू पॅनलवर जे आहे तुमचेच रिलेटिव्ह तिथं इंटरव्ह्यूसाठी येणार आहे पॅनलसमोर, मग तुम्ही काय करणार? तुम्ही तिथून रिझाईन करणं गरजेचं आहे. हा एक मुद्दा असतो. दुसरी गोष्ट, तसं लयच पॉसिबल दुसरी गोष्ट राहील की बाबा नाही, मेरिट बेसवर असलं तर आम्ही सिलेक्शन करू. कारण उद्या ॲलिगेशन्स होऊ शकतात, सगळं गणित गडबडू शकतं. म्हणजे उद्या ह्या व्यक्तीसाठी पण घातक आहे, ही व्यक्ती खूप चांगली आहे, खूप हुशार आहे, पण उद्या जर तुम्ही असं केलं की त्याच्याच रिलेटिव्हनी इंटरव्ह्यू घेतला आहे तर उद्या ते किती हुशार असलं लोक काय म्हणतील? घरच्या घरी झालं सगळं. चालणार आहे आपल्याला? नाही. असे पण दिले जातात. आणि तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही, किंवा ह्या मॅडम अध्यक्ष आहेत, ह्या मॅडमला एखाद्या मिनिस्टरच्या PAनी फोन केला, आमचे मेहुणे उद्या इंटरव्ह्यूला येणार आहेत, त्यांना नोकरीवर घ्या, आणि आमच्या मंत्री साहेबांकडे तुमच्या फायली आहेत. EDच्या असू शकतात, किंवा त्यांना काही फंडिंग पाहिजे असेल त्याच्या असू शकतात. म्हणजे सरळ सरळ काय झालं ते ब्लॅकमेलिंग जे आहे. मग त्या केसमध्ये तुम्ही काय करणार? तर सगळ्यांचं उत्तर एकच आहे शेवटी, ये जिंदगी देश के नाम. फक्त प्रोसिजर फॉलो करून. ओके, 200+ वर्ड्समध्ये आपल्याला सगळं करायचं आहे. किंवा आता बघा, हा एकदम ना सुंदर ब्रिज आहे बघा इथं. तुम्ही कधी तुमच्या आयुष्यात जाल इथं फिरायला. ओके, इन्फ्रास्ट्रक्चर बेस्ड केस स्टडीज विचारल्या जातात. एखादं इन्फ्रास्ट्रक्चर रेस करायचं आहे आणि ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जे आहे काहीतरी घोळ घालून ठेवला आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, दिस पर्टिक्युलर ब्रिज इज नॉट कन्स्ट्रक्टेड ॲज पर प्लॅन. हिच्यात काहीतरी घोळ घातला आहे तुम्ही, जो प्लॅन होता त्याच्यानुसार तुम्ही डील केलेलं नाही. चालेल का बरं आपल्याला? नाही. उद्या कोलॅप्स होऊ शकतो ना तो. इथून खाली एखादा बोटीतून जात असेल त्याच्या डोक्यात पडेल ते सगळं. असे केस स्टडीज विचारल्या जातात. किंवा बिल्डिंग कोलॅप्स झाली, मजूर मारले गेलेत, केस स्टडी विचारली जाऊ शकते. बिल्डिंगला जी आहे 4च मजल्यापर्यंतची जी परमिशन होती, वरचे 2 मजले एक्स्ट्राचे चढवले होते, इलिगल कन्स्ट्रक्शन, ते कोलॅप्स झालं. तिच्यामध्ये 4 मजूर गेलेत, 2 इंज्युअर झालेत. व्हॉट टू डू? 2017 मधला बघा पेपर बघा. सो तुम्हाला जे आहे ना की इन्फ्रास्ट्रक्चर बेस, किंवा जे आहे ना मदारी नावाचं मूवी आलं होतं मधल्या काळामध्ये, बघितलं का तुम्ही? ब्रिज कोलॅप्स होतो, इरफान खान, है ना. नेक्स्ट वन जे आहे इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट जे आहे. इंडस्ट्रियल ॲक्सिडेंट्स आपल्या जुन्या चित्रपटांमध्ये एकदम इमोशनल लेवलला घेऊन जायचे बघा. हां, शत्रुघ्न सिन्हा वगैरे जे आहे, मिल राहायची तिच्यामध्ये 2 हात जायचे, हां ना, हिरोचे हात गेलेत वगैरे वगैरे, असे मूवीज दाखवलेले आहेत. पण हे कशावर आहे की सिनेमा इज अ रिफ्लेक्शन ऑफ सोसायटी. हे घडलेलं आहे बऱ्याच ठिकाणी जे आहेत. चांगले मशिनरी नसणं, आउटडेटेड मशिनरी आहेत, त्याचा मेंटेनन्स नाही आहे, त्याच्यामुळे लेबर जो आहे तो कायमस्वरूपी अपंग होणं, त्याचा जीव जाणं, है ना. जसं आता बघा याच्या पायावर काय पडलं आहे इकडं, है ना, याचे 2 पाय जाऊ शकतात याच्यामध्ये. मग जर असं झालं की एखादी कंपनी आहे तुम्ही ओन करता, त्या कंपनीमध्ये असा ॲक्सिडेंट झाला, आतीच्या त्यांनी ते पण दिलेलं आहे की ही व्यक्ती दारू पिऊन आलेली होती. अशी UPSCची केस स्टडी जी आहे बघा, तुम्हाला वाचायला मिळालं त्याच्यामध्ये, की ती स्वतःच दारू पिऊन आलेली होती तिथं आणि ती नेहमीच असं करत होती आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला. काय करायचं बरं या केसमध्ये? कोणाची चूक आहे बरं याच्यामध्ये? त्याची चूक आहे. आणि तो जेव्हा दारू पिऊन आत येत होता तेव्हा तुम्ही सोडलं, तुमची चूक नाही का? हा ना, कमी जास्त प्रमाणात. कमी कोणाची आहे का?
अरे दारू पिलेल्या माणसाला तू आत घेतलं, ही कमी झाली का चूक? उद्या ते काही करू शकता ना, त्याच्यामुळे 4 लोक मरू शकतात अजून, आपली कमी कशी राहील बरं? मी 2 रुपये चोरले, त्यांनी 10 चोरले, अकॉर्डिंग टू इथिक्स दोघी चोरच आहेत, बरोबर? एक गोष्ट लक्षात घ्या, इथिक्स आणि लॉ याच्यामधला जो डिफरन्स आहे ना तो हाच आहे. कायद्यानुसार समजा आपण जर एखाद्यावर खटला भरला की यांनी माझा 1 रुपया चोरला, तर उद्या कोर्ट काय म्हणू शकतं? 1 रुपयाचा प्रश्न आहे की नाही, तुम्ही माफी मागा, हा ना, हा 1 रुपया द्या बाबा, संपवा विषय. आणि हेच जर तिथं 10 कोटीची केस आहे बाबा, यांनी माझे 10 कोटी चोरले, शिक्षा होऊ शकते. इथिक्समध्ये 10 कोटी चोरा की 1 रुपया चोरा, चोरायचं पण नाही, तुमच्या मनात जेव्हा विचार येतो ना, ॲट दॅट टाईम यू आर गिल्टी अकॉर्डिंग टू इथिक्स, की मला समोरच्याचा पेन चोरायची इच्छा होते, मी याचा पेन घेऊ का त्याचं लक्ष नाही आहे. जेव्हा माझ्या डोक्यात आलं ना, ॲट दॅट टाईम यू आर गिल्टी. मग तुम्ही चोरी करा किंवा नका करू, हे इथिक्स आहे. कायदा काय सांगतो की ते झाल्यानंतर आफ्टर ॲक्ट, मग त्याच्यानंतर इव्हिडन्सेस, आणि मग त्याच्यानंतर पुढचा विषय आहे. आता पोर्शेची केस माहीत आहे कुणाला? नाही, झालं मंत्रिमंडळाचं जे आहे शपथविधी, आता काय, आता पुढचा कार्यक्रम. सो मूळ कसं असतं की लॉमध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या प्लस मायनस पण होऊ शकतात, केल्या जाऊ शकतात, इव्हिडन्सेस टॅम्पर केले जाऊ शकतात, पण इन केस ऑफ इथिक्स असं होत नाही. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सो मग आता याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी म्हणून हे असतात बघा, हे 20 मार्क्स काय आहे ना तिथं, हे प्रत्येक बारीक बारीक गोष्ट बघायची आहे. आपण किती क्विकली रिॲक्ट होतो, हां हा दारू पिऊन आला होता का, मेलाच पाहिजे, मग तसं नाही आहे ते. तुम्ही एंट्री दिली ना त्याला दारू पिऊन, तिथंच चूक झालेली आहे ती. ओके, ह्या पद्धतीने ज्या आता बरेचसे साऊथ इंडियन मूवीज असतात बघा, तिच्यावरून पण केस स्टडी बनवतात ही लोक, की एक फॅक्टरी असते, त्या फॅक्टरीत एक मुलगी काम करायला लागते, मग तिला कळतं की आपल्या फॅक्टरीमधून जे पॉल्युटिंग वॉटर आहे तिच्यामुळे जे आहे तिथली नदी प्रदूषित होते, त्या नदीचं पाणी खालच्या गावाला जातं आहे, तिथल्या लोकांना किती आजार झालेले आहेत, तिथली मुलं जी आहेत ती वारली. मग ती रिपोर्ट तयार करते, मग व्हिलन तिला मारतो, मग हिरो येतो वगैरे वगैरे. तर ते हिरोपर्यंत जात नाही, व्हिलन पण येत नाही, तिथंच गोष्ट थांबते. ह्या केस स्टडीज की एखादी पॉल्युशन करणारी इंडस्ट्री ती पॉल्युशन करते, नदीमधून ते पॉल्युशन होतं आहे, लोक अफेक्ट होत आहेत, मग त्या केसमध्ये तुम्ही काय करणार? ओके, किंवा तुम्ही जॉईन केली कंपनी, तुमच्या कंपनीमुळे समाजामध्ये असे निगेटिव्ह इम्पॅक्ट होत आहे, तर मग इन दॅट केस तुम्ही काय करणार? अशा वेगवेगळ्या केस स्टडीज आहेत बघा. आता मला एक गोष्ट सांगा, खूप कठीण आहे का बरं आहे? याचं उत्तर पण आपल्याला माहीत आहे. एक तर या फॅक्टरीने काय केलं पाहिजे, स्वतःचं जे आहे तिथं प्लांट्स बसवले पाहिजे की जे पॉल्युशन होतं आहे तर ते प्रॉपरली ते प्युरिफाय झालं पाहिजे, वॉटर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपरली डील केल्या पाहिजे. नाहीच त्यांना करायचं तर मग ती फॅक्टरी बंद होणार. अशा 2 गोष्टी. फक्त बंद करण्याचा एक्स्ट्रीम निर्णय घेताना एक्स्ट्रीम गोष्ट जी असते ना ती सगळ्यात शेवटी त्याच्या अलीकडं जे आहे. आता एखाद्याला चहा बंद करायला आपण सांगितलं तर एकदम बंद होऊ शकतो का तो? उद्यापासून तुझा चहा बंद. हळूहळू हळूहळू ते डील होईल. सो एक गोष्ट लक्षात घ्या की फक्त निर्णय घेताना एक्स्ट्रीम पहिली गोष्ट लगेच नको की हां हे असंच असं करायचं, तर ते नको. दॅट्स क्लिअर. ओके. किंवा आता बघा जे काही मायनिंग असतं बघा, मायनिंग असेल, स्टोनच्या बाबतीतले इश्यू असतील, हे आता ही एक केस आहे बघा की जी डायरेक्टली विचारली गेलेली आहे. 30 नंबरचा प्रश्न बघून घ्यायचा याच्यामध्ये, तो हिच्यावर आहे बघा करंटमध्ये, तो लास्ट इयर पण आपण डिस्कस केलेला आहे. IPS ऑफिसर क्रश टू डेथ बाय मायनिंग माफियाज इन MP. मध्य प्रदेशमध्ये एका IPS अधिकाऱ्याला जे आहे चिरडून टाकलं. कुणी चिरडलं? मायनिंग माफिया. न्यूज आहे, हे खरं आहे. आतापर्यंत चित्र दाखवत होतं, ही खरी न्यूज आहे. सो आता कसं होतं ना की ज्या वेळेस तुम्ही असं करता की a young IPS officer Narendra Kumar Singh was crushed to death under the wheels of tractor trolley on Thursday LG by the mining mafia in Madhya Pradesh when he tried to stop vehicle carrying stones at Banmore town in the neighboring Monera district. ओके. ट्रक जे आहे त्याच्यात ट्रॉलीमध्ये घेऊन जात होते, दगडं जी आहेत ती त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्याच्या अंगावरच ते घातलं. 2009 batch officer was posted and Banmore as a sub divisional officer of police. SDOP त्याचं पद होतं. आणि असं झालेलं. याच्यावर जशी तशी केस स्टडी विचारली लगेच.
याचा अर्थ करंट असतं का इथिक्सला? 101% करंट असतं इथिक्सला. करंटनुसार या गोष्टी डील होतील. ओके, सो एक गोष्ट लक्षात घ्या की इथिक्सची नोट आणि लेक्चर्स याच्या थ्रू कन्सेप्ट्स आपल्याला चांगले बिल्ड करायचे आपले, त्याच्या आधारेच हे डील होणार. असं नाही आहे की डायरेक्टली हा प्रश्न आणि याचं हे उत्तर आहे. बट तुम्हाला जेवढ्या एक्सपेक्टेड गोष्टी सांगितल्या जातील त्याच्यातल्या 90% जास्त जशा तशा पुढच्या वर्षी पेपरमध्ये बघून घ्यायच्या. 100% असं सिव्हिल सर्व्हिसमध्ये काय नसतं, पण तुम्हाला जे आहे मोर दॅन 90% जसंच तसं तिथं बघायला मिळेल. त्याच्यात काय वाद नाही, कारण याला 2 गोष्टी लागतात, एक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि करंटवर तुमची कमांड असणं जे आहे की काय महत्त्वाचं आहे, काय विचारलं जाऊ शकतं, कशावर प्रश्न येऊ शकतो. दॅट्स इट. ओके, सो अशा केसेस ज्या आहेत तर त्या महत्त्वाच्या आहेत बघा. देन अनटचेबल कुक फायर्ड आफ्टर अप्पर कास्ट चिल्ड्रन रिफ्यूज टू ईट फूड. ऑलरेडी विचारून झालेलं आहे की स्कूलमध्ये मिड डे मील योजना असते बघा, PM पोषण त्याचं नाव आहे आजच्या डेटमध्ये. तिथं अनटचेबल कुकनी जे आहे स्वयंपाक केला म्हणून जे आहे काय केलेलं आहे, रिजेक्ट केलेलं आहे कुणी, अप्पर कास्ट स्टुडंट. आता मला एक गोष्ट सांगा, आपण जेव्हा लहान होतो आपल्याला आपली जात कधी कळली बरं? तुम्ही विचार करा, तुम्हाला तुमची जात कधी कळली की तुम्ही XYZ जातीचे आहात, XYZ धर्माचे आहात वगैरे वगैरे. त्याला एक विशिष्ट कालावधी लागतो आणि विशेष म्हणजे 12वीमध्ये जरा चांगलं कळतं आहे आपल्याला. एंट्रन्स एक्झाम, CET, मग किती लागणारे मार्क्स वगैरे वगैरे, त्यावेळेस जरा गणित जरा तोपर्यंत इतकं क्लिअर नसतं. त्याच्या आधी जर हे खूप क्लिअर असेल तर हे कोण सांगतं तुम्हाला? आता हे जे अप्पर कास्ट चिल्ड्रन आहे यांना ज्यांनी सांगितलं की तुमच्या स्कूलमध्ये जी व्यक्ती बनवते स्वयंपाक ती कशी आहे, अस्पृश्य आहे, त्या व्यक्तीच्या हातचं आपल्याला खायचं नाही, हे कुणी सांगितलं? यांच्या फॅमिली मेंबर्स, यांच्या पॅरेंट्सने. लहान मुलांना रोल ऑफ फॅमिली आहे का सिलेबसमध्ये? ओके, आता ही केस दक्षिण भारतात पण झाली आहे आणि उत्तर भारतात पण झालेली आहे. भारत कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत एक आहे, हे याच्यातून क्लिअर होतं. ओके, उत्तराखंड स्कूल स्टुडंट्स, या 2 वेगवेगळ्या न्यूज. वन्स अगेन बायकॉट मिड डे मील कुक्ड बाय द दलित विमेन. पण उत्तराखंडमध्ये याच्या पुढची गोष्ट एक झाली होती, नंतर कुक बदलला, मग जे बाकीचे स्टुडंट्स होते त्यांनी रिजेक्ट केलं की आम्ही याच्या हातचं खाणार नाही. आपण दलित लिटरेचर ज्या वेळेस शिकतो बघा, तर दलित लिटरेचरमध्ये त्या गोष्टी आहेत की सिस्टीमला नाकारणं जे आहे, याच्यावर ऑलरेडी केस स्टडी विचारून झालेली आहे. काय करायला पाहिजे बरं अशा केसमध्ये की अनटचेबल कुकचं फूड आहे, त्यांनी बनवलेलं आहे. एक तर खरं आजच्या डेटमध्ये अनटचेबल म्हणणं एखाद्याला जे आहे तेच मान्य नाही आहे. ॲज पर आर्टिकल 17 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, प्रोहिबिशन ऑफ अनटचेबिलिटी. पण जर असं होत असेल तर मग त्या केसमध्ये काय आहे, काय करायला पाहिजे बरं अशा केसमध्ये की मुलांनी प्रॉपरली जेवण घेतलं पाहिजे आणि ती इक्वॅलिटी त्यांच्यामध्ये असली पाहिजे किंवा त्या कुकबद्दल पण इक्वॅलिटी असली पाहिजे. काय करायला पाहिजे बरं? पॅरेंटच्या अगेन्स्ट ॲक्शन घ्यायची. रोल ऑफ टीचर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. टीचरनी हे समजावून सांगणं की आपण इक्वल आहोत, है ना, असं काही नसतं बाबा, अनटचेबल असं काही नाही आहे. तुम्हाला हे कुणी सांगितलं? पॅरेंट टीचर असोसिएशनच्या मीटिंग्स असतात, तिच्यामध्ये पॅरेंट्सबरोबर संवाद साधणं, रोल ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. ओके, तिथले जे काही रिस्पेक्ट म्हणजे वेगवेगळ्या पदावरची महत्त्वाची लोकं असतील, मग तिथले सरपंच असू शकतात गावाचे, जर मोठं शहर असेल तर मेयर असतील तिथले, मग पॉलिटिशियन्स असतील, वेगळ्या क्षेत्रातली लोकं, त्यांना बोलवणं. सहभोजन नावाची एक कन्सेप्ट जी आहेत बघा, तिथी भोजन, तसं केलं की बाबा चला आम्ही पण खातो आहे, याच्यामध्ये काही वाईट नाही आहे. सिम्बॉलिक याच्याने डील करणं, असे वेगवेगळे ॲस्पेक्ट तिच्यामध्ये असतात की जे तुम्ही डील करू शकता. सो ह्या ज्या न्यूज येत असतात बघा, याच्या आधारे केस स्टडीज डील होतात किंवा त्या तशात तिथून उचलल्या जातात आणि त्या तुम्हाला विचारल्या जातात. ओके, आता या न्यूज शोधणार कोण, काढणार कोण? हां ना, तुम्ही कशाला कष्ट घेतात? तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं तुम्ही करा. तुमचं काम काय आहे? हां, व्हॅल्यू एज्युकेशन असा जो सब्जेक्ट आहे तो सिलेबसमध्ये असला तर काय होईल,
आपला जो सिलेबस आहे बघा तो सर्वसमावेशक असणं फार गरजेचं आहे. नैतिक मूल्य नावाच्या पण काही गोष्टी होत्या, पण त्या तेवढ्याशा प्रकर्षाने शिकवल्या जात नाही किंवा त्याला सिरियसली घेतलं जात नाही. हां, ड्रॉइंग आणि म्युझिक जे आहेत बरोबर. जा मग फिरून या ग्राउंडवर, आम्हाला सोडून द्यायचे ग्राउंडवर, मग आम्ही काय करणार. हा ना, आमच्याकडे एक गेम होता बघा आबीदाबी, म्हणजे ते चेंडू मारून फेकणे एखाद्याला, बस तळला कार्यक्रम चालच त्याला. कसे काय व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे बा फक्त सिलेबसमध्ये असल्याने होणार नाही, सिलेबस शिकवावं पण लागेल आपल्याला. हा ना, आम्ही संपूर्ण सिलेबस शिकवतो, टॅगलाईन जे आहे परसुएशन. ओके, तर तो सिलेबस शिकवावा पण लागेल. ही चांगली गोष्ट आहे की सिलेबसमध्ये या गोष्टी असल्या पाहिजे आणि त्या तुम्ही शिकवल्या पाहिजे. खरं तर बघितलं तर रोल ऑफ टीचर जे आहे किंवा पॅरेंट जे आहे तर याच्यामध्ये ते व्हॅल्यू एज्युकेशन आपसूक आलं पाहिजे. मग तिथं खरं तर ते सिलेबसमध्ये असणं पण गरजेचं नाही, ते त्यांची ड्युटी आहे की त्यांचा प्रत्येक स्टुडंट त्याला त्यांनी बरोबर घेऊन जाणं, त्यांचे काय इश्यू आहे ते सॉर्ट आऊट करणं. हां, ते मधल्या काळामध्ये ते धनुषचा एक मूवी आला होता बघा, तिच्यामध्ये पण असा इश्यू होता की अनटचेबल आणि जे अप्पर कास्ट स्टुडंट आहे ते बरोबर कसे बसणार. हां ना, टीचर समथिंग असं काहीतरी होतं. मग तो काय करतो, अर्ध यांना शिकवतो अर्ध त्यांना शिकवतो, तुम्ही तुमचं बघा म्हणतो, मी चाललो. सो तो मुद्दा याच्यामध्ये आहे. ओके, सो हे इकडे एम पीमधली केस सौरभनी सांगितली बघा. तर एम पीमध्ये काय केलं होतं की एका व्यक्तीवर, ट्रायबल व्यक्तीवर जे आहे युरिनेशनची केस समोर आली होती, व्हिडिओ व्हायरल झाले होते. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत या केस स्टडीसाठी मी त्या वेळेस सांगितलं आहे की त्या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. सो याच्यामध्ये ॲज सच केस स्टडीला खूप घाबरण्यासारखं काही नाही आहे, आपल्याला हे येत असतात. मधल्या काळात थोडा ट्रेंडही यांचा बदललेला आहे की ज्याच्यामध्ये यांनी काय केलेलं आहे, रूटीन सिलेबसशी रिलेटेड पण प्रश्न केस स्टडी म्हणून टाकलेले आहेत, ते पण आपण डील करू. कोविडच्या काळात मायग्रेशनचे इश्यू आले होते, त्याच्यातल्या व्हॅल्यू एज्युकेशनवर यांनी विचारलेलं आहे. सो हा सगळा सिलेबस आहे, या पद्धतीने याच्यामध्ये गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला विचारल्या जातात बघा. तुम्हाला याच्यामध्ये जर कुठलं कन्फ्युजन असलं, तुम्हाला सिलेबस लक्षात आला काय गोष्टी आपण डिस्कस केल्यात त्या, सर्वात कमी सिलेबस असणारा हा टॉपिक आहे. याच्यामध्ये जर गोष्टी कन्सेप्च्युअल तुम्ही क्लॅरिटी ठेवली तुम्हाला जास्त काय प्रॉब्लेम येत नाही. जी लोक ऑनलाईन आहे बघा, तुम्हाला लक्षात आलं का गोष्टी काय काय याच्यामध्ये ज्या डिस्कस केल्या आपण. तुम्हाला जर याच्यामध्ये कुठला डाऊट असला किंवा कुठला प्रश्न असला तर तुम्ही विचारू शकता. आता आपण जे आहे उद्या GS2 समजून घेणार आहे. GS2चा जो पेपर आहे की ज्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन, गव्हर्नन्स, इंटरनॅशनल रिलेशन अशा पद्धतीचा 250 मार्क्सचा हा विषय. ओके, इथिक्समध्ये खूप चांगले मार्क्स आपण घेऊ शकतो. इथिक्सचे मार्क्स पण तुम्ही टॉपरचे बघितले तर नियर अबाउट जे आहे 140-140+ जाण्याची जे आहे ताकद या विषयाची आहे बघा. तेवढं इतर GSच्या बाबतीमध्ये मिळवणं तर ते थोडंसं त्रासदायक ठरतं, पण इथं ते असतं. म्हणून हा विषय आपण सुरुवातीला घेतो आहे की जिथून आपल्याला जास्तीत जास्त मार्क हाताला लागू शकतात. सो ती एक महत्त्वाची बाब याच्यामध्ये आहे. ओके, सो उद्या आपण GS2 बघणार आहे. GS2चे पण तुम्हाला PYQ ॲनालिसिस उद्या मिळतील. सायमल्टेनियसली जे आहे त्याचं सिलेबस आणि त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूयात. तुम्हाला याच्यामध्ये इथिक्समध्ये कुठला काही कन्फ्युजन वगैरे, कुठला काही प्रश्न, थांबायचं इथं मग. ओके, चला, गुड नाईट ऑल ऑफ यू.